पुणे सत्संगाच्या आजच्या या उद्धरण प्रकरण या विषयावर, या प्रकरणावर आपलं निरूपण आणि चिंतन सुरू आहे. यामध्ये याआधी आपले 12 वचने जे आहेत ते 12 वचने याआधी आपण श्रवण चिंतन केलेले आहेत. त्या संदर्भातलं विश्लेषण आपण बघितलेलं आहे आणि प्रकरणवश त्या संदर्भातल्या लीळा या सुद्धा आपण याआधी बघितलेल्या आहेत. मागच्या सत्रातलं जे वचन होतं ते वचन होतं ऐस्या मायापुरा ते स्वीकरोनी. म्हणजे आधी आपल्याला जे काही परमेश्वर मायापुराचं धारण करतात, कसं करतात, काय, हे संपूर्ण वचनाद्वारे स्वामींनी सांगितलेलं आहे. सृष्टीमध्ये परमेश्वर अवतार घेतात, तो कसा घेतात हे त्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि अशा या मायापुराचा स्वीकार परमेश्वर का करतात या संदर्भामध्ये स्वामींनी सांगितलं की अशा प्रकारे सृष्टीमध्ये परमेश्वर व्यक्त होतात, त्या मायापुराचा स्वीकार करतात आणि कर्मभूमीमध्ये असलेल्या मनुष्य देहयुक्त, म्हणजे मनुष्य देहामध्ये जो जीव आहे त्या जीवालाच कर्माची निष्पत्ती आहे. अशा या जीवाला, अर्थातच याच्यामध्ये जे त्रियंच्यामध्ये जे काही जीव आहेत, म्हणजे पशु पक्षी असतील, प्राणी असतील, त्यामध्ये स्थावरामध्ये जे जीव आहेत, मग म्हणजे गवत असेल, झाड असेल, हे स्थावर सगळे आहेत. आणि सोबतच सूक्ष्म जंतूंमध्ये जे जीव आहेत किंवा नरक फळामध्ये इथे जे जीव आहेत, म्हणजे अदृश्य नरक, म्हणजे जे जीवजंतू आहेत, चलद्रूप आहेत, जे कर्मफळामध्ये त्यांचं संपादकत्व केलेलं आहे, त्यामध्येच नरक योनीमध्ये सुद्धा जसं जडत्वामध्ये जीव आहे, ग्रहत्वामध्ये जीव आहे, अंतिकामध्ये जीव आहे, ह्या सगळ्या ठिकाणी सुद्धा जीव आहेत. परंतु त्या सगळ्याही जीवांचं निराकरण केलेलं आहे. म्हणजे त्या जीवांना, त्या कर्मफळातल्या त्या जीवांना परमेश्वर ज्ञान देत नाहीत. इतर जे काही जीव आहेत, एकूण जीव सांगितलेले आहेत, तर त्या जीवामध्ये फक्त मनुष्य देहामध्ये जो जीव आहे त्याच जीवाला ज्ञान दिल्या जातं आणि तोच जीव जो आहे तो ज्ञानाला अधिकारी आहे. आणि ते कोण आहोत? ते आपण आहोत. आपण आता सध्या कशामध्ये आहोत? मनुष्य देहामध्ये आपण आहोत. म्हणजे आपण त्या ज्ञानाला अधिकारी आहोत, आपण त्या ज्ञानाला योग्य आहोत. आता जरी समजा आपल्याला वाटलं की एखाद्या मनुष्याला ज्ञान नाहीये, होत नाहीये, किंवा कोणी कधी कधी असं असतं की आपल्याला स्वतःलाच ज्ञान होत नाही, उमटत नाही, पाठांतर होत नाही, परंतु काय आहे, हे अडथळे आहेत, हे नासू शकतात आणि हे नासल्यानंतर आपल्यालाही ज्ञान होऊ शकतं, आपल्यालाही आचरण होऊ शकतं. म्हणजे सध्या तरी आपल्याला हे पक्क झालं की मनुष्य देहातल्या जीवांना ज्ञान होतं आणि ते आपल्याला होऊ शकतं. म्हणजे आपल्या बाबतीमध्ये ती शक्यता आहे. अशा या जीवांना परमेश्वर काय करतात? मनुष्य देहयुक्त जीवा ज्ञानपर्यंत आपला संबंध देते. म्हणजे परमेश्वर काय करतात? ज्ञान त्या जीवाला देतात. मग आता सध्या काय चालू आहे? शाब्द ज्ञान चालू आहे. आणि मुळात म्हणजे आपलं काय चालू आहे? शब्द ज्ञानच चालू आहे. आपलं शाब्द ज्ञान नाही. आपण फक्त शब्द पाठ करून राहिलेलो आहोत, शब्द ऐकतो आहोत, शब्द बोलतो आहोत. जोपर्यंत आपण आचरण या प्रणालीमध्ये जात नाही तोपर्यंत आपण शब्द ज्ञानामध्येच आहोत. त्याला म्हणतात ना, बोलाची कढी आणि बोलाचा भात, या जेवायला, या जेवायला, हे काय फक्त शाब्दिक आहे. ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष क्रिया अजूनपर्यंत जेव्हा घडेल तेव्हा खरं ते अन्नदान घडणार आहे. तोपर्यंत नुसतं शब्दाने अन्नदान घडत नसतं बरं का. म्हणून आपल्याला शब्द ज्ञानामध्ये अडकून राहायचं नाहीये जास्त दिवस. आपल्याला शब्द ज्ञानामध्ये जायचं. एकदा जर का तुम्ही शब्दात अडकलात, कधी कधी आपण दुसऱ्यांच्या शब्दात अडकतो, तर ते म्हटले की आम्ही आल्यानंतरच जाऊ सत्संगाला, अडकले तुम्ही शब्दात. किंवा तुम्ही तुमच्या शब्दामध्ये अडकता की तुम्ही आल्याशिवाय आम्ही सत्संगाला जाणार नाही. म्हणजे आपणच आपल्या शब्दात अडकलो.
शब्दात आपण अडकू शकतो, शब्द आपल्याला अडकवू शकतात. कोणाचे शब्द? जीवांचे जे शब्द आहेत, सोक्ती म्हणजे जीवाची एकमेकांनी बोललेले जे शब्द आहेत ते एकमेकांना अडकवू शकतात. देवतांचे जे शब्द आहेत म्हणजे देवताजनित जे ज्ञान आहेत ते शब्द सुद्धा आपल्याला अडकवू शकतात. प्रापंचिक जेवढ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला अडकवू शकतात. परंतु परमेश्वराचे जे शब्द आहेत ते आपण कुठे अडकलेलो आहोत, का अडकलेलो आहोत, कसे अडकलेलो, ह्याचं ज्ञान परमेश्वरांनी उच्चारलेले जे शब्द आहेत ते शब्द त्याचं ज्ञान करून देतात. आणि त्या परमेश्वरांनी उच्चारलेले जे शब्द आहेत त्यातनं आपल्याला या बंधनातनं बाहेर पडण्याचं जे काही ज्ञान आहे ते त्या शब्दातनं मिळतं. आणि त्या शब्दांचं जर का तुम्ही आचरण केलं, परमेश्वराचे शब्द नुसतेच पाठ करून चालणार नाहीत, नुसतेच त्यांचं वाचन करून चालणार नाही, नुसतंच त्यांचं श्रवण करून चालणार नाही. तर परमेश्वराचे शब्द जेव्हा तुम्ही आचरणामध्ये आणाल त्यावेळेला ते काय होईल? ते शब्द ज्ञान राहणार नाही, ते खऱ्या अर्थाने शाब्द ज्ञानामध्ये ते परावर्तित होते आणि त्याचं शाब्द ज्ञान जे आहे ते तुमच्यामध्ये कार्यरूप होईल. आणि एकदा जर का शाब्द ज्ञान जर का कार्यरूप झालं तर परमेश्वराने आपल्या वचन शब्दांमध्ये जे काही बंधनमुक्तीचे मार्ग सांगितलेले आहेत ते आपल्यासाठी कार्यरूप होतील, तोपर्यंत होणार नाहीत. म्हणून आपल्याला नुसतं शब्दांमध्ये राहायचं नाहीये, शब्द ज्ञानामध्ये राहायचं नाहीये. आपल्याला काय करायचं? शाब्द ज्ञानामध्ये प्रवेश करायचा आहे. म्हणजे तुम्ही जे ऐकत आहात त्याचं तुम्हाला आचरण करायचं आहे. कुठलीही वस्तू असते, आपल्याकडे कपडे असतील, आपल्याला दिसले की लगेच आपल्याला वाटतं की ते आपण उपयोगात आणावे. सहज तुम्ही कुठे चष्मा गॉगल जरी बघितलं लगेच आपण आपल्या डोळ्याला लावून बघतो तो. म्हणजे लगेच एखादी चप्पल आपण दुकानात गेलो, लगेच आपल्याला घ्यायची नसेल तरी आपण म्हणजे यूज करून घेतो, थोड्या वेळ का होईना बघतो. म्हणजे हे काय आहे? प्रत्येक वस्तू आहे प्रपंचातली ती आपल्याला असं वाटतं की आपल्या उपयोगात ती आली पाहिजे. एखादी गाडी बघितली तरी वाटते की आपल्याकडे अशी गाडी पाहिजे. तसं शब्द हे वाचत असताना, परमेश्वरीय शब्द वाचत असताना आपल्याला काय झालं पाहिजे? मनामध्ये तो उल्लेख झाला पाहिजे की हे वचन मला पाळायचं आहे, हे वचन पाळायचं आहे, ते वचन पाळायचं आहे, हे आचरण करायचं आहे, असा उल्लेख तरी आपल्या मनामध्ये सर्वप्रथम होणं गरजेचं आहे. जोपर्यंत मानसिक उल्लेख होत नाही तोपर्यंत वाचिक आणि प्रत्यक्ष क्रियेमध्ये तो प्रकार येणार नाही. आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की कुठलीही क्रिया जी आहे ती 3 स्टेपनीच जाते, मानसिक, वाचिक आणि प्रत्यक्ष. कुठलीच क्रिया पहिले प्रत्यक्ष होत नाही किंवा एकदम वाचिक होत नसते, ती कुठेतरी आधी मानसिक होते, नंतरच ती वाचिक होते आणि नंतरच ती प्रत्यक्ष कार्यरूपाला येत असते. आणि म्हणून सर्वप्रथम आपल्याला काय झालं पाहिजे? उल्लेख झाला पाहिजे. म्हणून स्वामी सांगतात वासना न संडावी. म्हणजे परमेश्वर भेटीची आणि परमेश्वरीय कार्य करण्याची जी मनामध्ये इच्छा असते ती आपली कधीच मेली नाही पाहिजे. आपण जरी मेलो, आपलं देह जरी तुटलं, अशक्त झालो, आजारी पडलो, मरण्यापर्यंत जरी आलो तरी परमेश्वर भेटीची जी इच्छा आहे ती कधीच मेली नाही पाहिजे. जळचरित्रामध्ये आपल्याला बघायला मिळतं तसं. महादाईचं आहेत, भट्टोबाचं आहेत, माहिमभट्ट आहेत आणि आजची जी लीळा बघणार आहोत ती पण आहे. तर याच्यामध्ये आपल्याला त्यांचं शेवट काळ जवळ आलेला आहे. म्हणजे प्रापंचिक देह सोडून, प्रपंच सोडून कुठेतरी परमेश्वराच्या मार्गाने त्यांचा प्रवास सुरू होणार आहे. खऱ्या अर्थाने तिथे आपल्याला त्यांचा मृत्यू होताना दिसतो, पण खऱ्या अर्थाने त्यांचा जो आहे जन्म आहे. आणि म्हणून इथे आपल्याला हे लक्षात येतं की ते जे आहेत भट्टोबासादी वगैरे सर्व आहेत, हे शेवट काळ जरी जवळ आला परंतु त्यांच्या परमेश्वर भेटीची जी काही त्यांची इच्छा आहे, जो काय मानस आहे आणि त्याबद्दलची जी तयारी आहे त्याचा कधीही शेवट झाला नाही. त्याची त्यांनी सुरुवात केली आणि ते शेवटापर्यंत पोहोचणार आहे, परंतु त्याचं कधीही थांबणे नाही. आणि म्हणून इथे आपल्या स्वामींनी आपल्याला या बाबतीमध्ये जे वासना ही न संडावी, म्हणजे इच्छा परमेश्वर
कार्याची भेटीची अजिबात मेली नाही पाहिजे, हे वचनाद्वारे आमच्या स्वामींनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून ज्ञानपर्यंत परमेश्वर आपला संबंध देती. म्हणजे आता शाब्द ज्ञान आहे, हे जर का तुम्ही परिपूर्ण केलं हे शाब्द ज्ञान तुमच्या आचरणाने, तर तिथे पहिला पुढचं ज्ञान कुठलं मिळतं? अप्रोक्ष ज्ञान. आता हे उद्धरणामध्ये सर्व हे क्रमाने तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. आणि हे आपल्यासाठी आहे. जसं तुम्हाला एखादं मेनू कार्ड दाखवलं जातं ना, की हे आहे खाण्यासाठी, तसं आमच्यासाठी. आणि ते मेनू कार्डमधनं तुम्हाला 1, 2, 3च वस्तू निवडायच्या आहेत. सगळ्या वस्तू तुम्ही मागवत नाही. सगळ्या वस्तू तुमच्या कधीच उपयोगी येत नाही त्या मेनू कार्डमधल्या. पण आमच्या स्वामींनी जो काही या ठिकाणी जीवासाठी म्हणून जे काही वचनं आम्हाला सांगितली, आणि त्या प्रकरणाचं नाव जे आहे ते आहे उद्धरण प्रकरण. यामधलं प्रत्येक वचन आमच्या कामी आहे. प्रत्येक विधी जो देवानी सांगितलं तो आम्हाला करता येणार आहे. या वचनांमध्ये जे जे काही आमच्यासाठी लाभदायक सांगितलं, की तुम्हाला शाब्द ज्ञान होईल, अप्रोक्ष ज्ञान होईल, सामान्य ज्ञान होईल आणि विशेष ज्ञान होईल, आणि पुढे अनुभव ज्ञान आहे. अनुभवी जे ते निके. परमेश्वर आनंद कसा आहे कसा आहे कसा आहे कोणी सांगू शकत नाहीत. काही लोक एकदम पलीकडच्या गोष्टी करतात, मग तिथे आनंद कसा असेल, मग तिथे हे कसं असेल. उद्धरणामध्ये याचं निराकरण केलेलं आहे. अजिबात त्याच्याबद्दल चर्चा करू नका. तिथे गेल्यानंतर तुम्हाला अनुभव ज्ञान हा एक प्रकार वेगळा परत तिथे अनुभवाला मिळणार, आणि त्याद्वारे परमेश्वराचा आनंद जो आहे तो आनंद आपल्याला प्राप्त होणार आहे. हे ज्ञानपर्यंत म्हणजे हे सगळी ज्ञान त्याच्यामध्ये येतात. ज्ञान एकच आहे, ब्रह्मविद्या ही एकच आहे, परंतु तिची संपूर्णत्व होत जातं. आपल्याला काय वाटतं, माझा सगळा अभ्यास झालेला आहे. ज्याने उद्धरण प्रकरण वाचलंय तो कधीच म्हणणार नाही की माझा सगळा अभ्यास झालेला आहे. कारण की शाब्द ज्ञान तर होतच नाही परिपूर्ण कधी. भटोबासांनाही काही गोष्टी विचारल्या तर काय म्हणाल्या, पुसो विसरला. त्यांनी स्पष्ट सांगितलं हे माहिती नाही, हे माहिती नाही आहे. म्हणजे प्रत्येकाच्या त्या उद्धरण त्याचं व्हावं एवढं इथपर्यंत त्यांना ज्ञान मिळतं, पण संपूर्ण ज्ञान कुणालाच होत नाही. म्हणजे भटोबास, माहिमभट्ट, महादाईचा असतील अशा जीवांना ते होईलही, परंतु प्रत्येक सामान्य जीवांना जे आता आपण आहोत, आपण इथले इथे 4 पुस्तकं वाचली आणि म्हटलं माझा अभ्यास झाला, असं होत नाहीत. काही लोक मला विचारतात तुमचा अभ्यास झाला का. आता मला प्रश्न पडतो काय उत्तर द्यायचं. एक स्टेटस ठेवण्यासाठी सांगावं लागते हो झाला माझा अभ्यास, 5 वर्ष मी होतो, 12 वर्ष मी होतो, हे सांगण्यासाठी म्हणून आहे. पण हे सांगत असताना मला कळत असतं की आपला अभ्यास नाही झाला, कारण की अजून अप्रोक्ष ज्ञान बाकी आहे. मुळात म्हणजे माझ्यासाठी माझ्या वैयक्तिकच शाब्द ज्ञान माझं बाकी आहे. अजून आपल्याला स्मरण घडत नाही. जेवढं देवाने सांगितलेलं तेवढं स्मरण आपल्याच्याने होत नाहीये. जेवढं सेवादास्य सांगितलं ते होत नाही. किंवा जे जे काही आचरण म्हणून सांगितलं 100% आपल्याला घडतंय का, नाही घडत. म्हणजे शाब्द ज्ञानच अपरिपूर्ण आहे आपलं. पुढे मग आता अप्रोक्ष ज्ञानाचा कालावधी आहे, त्याच्यानंतर परत सामान्य ज्ञानाचा कालावधी आहे, त्याच्यानंतर मग पुढे विशेष ज्ञान आहे. म्हणजे एवढी ज्ञान आहेत अजून पुढे, आणि ते आपल्याला कधी होतील माहिती नाही आहे. आपल्याला काहीच माहिती नाही आहे. आता आपण म्हणू शकतो का माझा सगळा अभ्यास झाला, नाही. आता एवढ्या वर्षापासून तुम्ही इकडे या विभागात राहता, इथे कधी आलात का, नाही. म्हणजे प्रत्येक ठिकाण तुम्ही बघितलेलं नाहीये. तुम्ही फक्त राहता एवढ्या वर्षापासनं. तसं आहे की आपण महानुभाव पंथात आहोत, परंतु हे ज्ञान अजून आपल्याला व्हायची आहेत. म्हणजे खूप मोठा कालावधी आहे. अजून आपली रेस सुरू सुद्धा झालेली नाहीये. आपला जो प्रवास आहे ना तो अजून चालू सुद्धा झालेला नाहीये. जर का तुम्ही व्यापकपणे जर का बघितलेला आहे, आपल्याला जायचं 10,000 किलोमीटर, आणि आत्ताशी आपण 1 किलोमीटर झाल्यानंतर म्हटलं आपण आता जवळ आलो असं म्हणू शकतो का आपण. आत्ताशी कुठे 1 किलोमीटर होतो आहे, पुढे 10,000 किलोमीटर आपल्याला जायचं आहे. म्हणजे जर का तुम्ही व्यापकपणे बघितलं तेव्हा मग स्वामींचं ते वचन तुम्हाला आठवेल, जवळ जाणता तव तव नेणता. जेवढं तुम्हाला माहीत पडेल, जेवढं ज्ञान माहिती पडेल,
तेवढं तेवढं तुम्हाला कळेल की आपलं अज्ञान किती बाकी आहे. ते जेवढं तुम्ही ज्ञान घ्याल तेवढं तुम्हाला तुमचं अज्ञानत्व माहिती पडतं. ह्याला म्हणतात ज्ञान. ज्ञान झाल्यानंतर मला किती ज्ञान आहे याचं परीक्षण कधीच करायचं नाही. ज्ञान घेतल्यानंतर मला किती अज्ञान आहे याचं परीक्षण करायचं आहे. जसं जेवताना आपण हे करतो ना, म्हणजे विशिष्ट जेवताना तुम्ही पहिले तर तुम्हाला भूक लागलेली असते, ते आवडीने तुम्ही जेवायला बसत असता आणि एक एक पदार्थ तुम्ही सगळा तुमच्या आवडीचे पदार्थ तुम्ही ग्रहण करता, त्याचा आनंद घेता आणि तदनंतर निम्म अधिक जेवण झाल्यानंतर मग तुम्ही एक ते खायचंय म्हणून तुम्ही खायला लागता आणि नंतर शेवटचा टप्पा जो असतो जेवणाचा तो केवळ वाढलेला संपवायचं म्हणून खात असतो आपण ते. आता ती सुरुवातीच्या घासाची आवडी शेवटच्या घासामध्ये नसते. तसं आहे की आपल्याला मग तेव्हा आपण किती खाल्लंय पेक्षा किती संपवायचं आहे हे लहान मुलांच्या गणतीत नसतं बरं का. ते जेवढं खाल्लं तेवढं खाल्लं, बाकी सोडून दिलं. परंतु जो मोठा व्यक्ती आहे आणि ज्याला माहिती आहे शीत मुंगी आदी करून नेऊन नेदावे, अणु कण कण सांडू नये अन्नाचे, हे वचन ज्यांना माहिती आहे त्याला आपण किती खाल्ल्यापेक्षा आता किती खायचंय अजून याचं गणित सुरू होऊन जातं. यातलं काही वाया गेलं नाही पाहिजे, हे सगळं उपयोगी लागलं पाहिजे. तसं जवळजवळ जाणता जसं जसं तुम्हाला ज्ञान होईल तसं तसं तुम्हाला हे कळेल की आपलं अजून किती अज्ञानत्व आहे. आता इथे किती शाब्दज्ञान आपलं परिपूर्ण जरी झालं, चांगलं 90% शाब्दज्ञान झालं तरी त्याच्यामध्ये आनंद व्यक्त करता करताच पुढे दिसेल की अरे अजून अप्रोक्ष ज्ञान बाकी आहे, सामान्य विशेष, परत परमेश्वराच्या प्राप्तीला जायचं. विशेष ज्ञानात किती वेळ जातो माहिती नाहीये. म्हणजे हे काय आहे, हे अज्ञानत्व आपलं आपल्या समोर येतं आणि अज्ञानत्व समोर येण्याचा फायदा हा आहे आणि ज्ञान समोर येण्याचं नुकसान हे आहे. जर का मी असं हे केलं की मी किती अभ्यास केलेला आहे, माझा किती अभ्यास झालेला आहे असं जर का मी आठवलं तर मला अहंकार निर्माण होतो. पण जर का माझं किती अज्ञान अजून मला आहे हे जेव्हा मला लक्षात येतं तेव्हा माझा अहंकार काय होतो, शून्य होऊन जातो की अजून एवढं बाकी आहे. म्हणून आपल्याला परमेश्वराने सांगितलेलं आहे की परमेश्वर काय करतात, मनुष्य देहामध्ये असलेल्या जीवाला काय करतात, ज्ञान देतात आणि ते मनुष्य देहामध्ये आपण सध्या आहोत आणि योगायोगाने आपण महानुभाव पंथामध्ये सुद्धा आहोत. तर हे स्वामींनी आपल्याला सांगितलेलं आहे. आता आजचं जे वचन आहे ते उद्धरण प्रकरणातलं 13वं वचन आपण घेतो आहोत आणि त्यामध्ये आपल्याला पुढचं वचन बघत असताना खूप महत्त्वाची वचनं आहेत, भक्तांच्या संदर्भातली वचनं आहेत. आत्तापर्यंत आपण ज्ञानियाचा विषय बघितला, याचं विश्लेषण मी याच्यासाठी केलं की हा ज्ञानियाचा विषय झाला सगळा. शाब्द अप्रोक्ष सामान्य विशेष ज्ञानी आहे. आता समस्त जीवांना परमेश्वर ज्ञानाचंच दातृत्व करतात काय, कारण इथे सांगितलं की ज्ञानपर्यंत परमेश्वर आपला संबंध देत. इथं सगळ्यांना परमेश्वर ज्ञानच देतात का, नाही. इथे सांगितलं की एका प्रेम संचरती, म्हणजे एखादा जो जीव असा असतो तो सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. सगळ्यांपेक्षा म्हणजे खरोखर अख्ख्या जगापेक्षा तो वेगळा जीव आहे. जगामध्ये जेवढे कोणी जीव आहेत त्यामध्ये हा जीव खरंच वेगळा आहे की परमेश्वर त्यांना आपलं उत्तम असं आणि दुर्लभ असं जे साधन आहे, म्हणजे प्रेम साधन आहे, भक्ती साधन आहे, ते परमेश्वर त्या जीवाला देत असतात. आणि म्हणून स्वामींनी सुद्धा सांगितलं की बाई, भक्ताची थोरी जी आहे तो देवची जाणे. भक्ताची थोरी असं कोणी सांगू शकत नाही, ते फक्त देवालाच माहिती आहे. थोरी म्हणजे काय की त्यांनी समर्पण काय केलेलं आहे, मागच्या कालावधीमध्ये परमेश्वरासाठी त्यांनी काय काय समर्पण केलेलं आहे हे फक्त देवालाच माहिती आहे. जसं नाथोबासांबद्दलच्या लीळा आहेत, आपल्या जर का त्या लीळा माहिती नसत्या तर त्या नाथोबासांचं जे महत्त्व आहे ते कोणाला माहिती असतं, फक्त देवालाच माहिती असतं. आपल्याला माहिती नाहीये की प्रत्यक्ष त्यांनी कशा प्रकारे समर्पण केलेलं आहे. परमेश्वराने लेखी लावलं त्यांचा जन्म, इथपर्यंत त्यांचं समर्पण आहे. तर त्या समर्पणाचं जे महत्त्व आहे, त्या समर्पणाचं जे काही मूल्य आहे
ते फक्त आणि फक्त परमेश्वरांनाच माहिती आहे. आणि म्हणून भक्तांची जी वचनं इथे सांगितलेली आहेत, अशी एकूण 8 वचनं इथे क्रमाने येतात या लीळेमध्ये. या संदर्भातली लीळा जी आपण घेतो आहोत ती उत्तरार्ध 341 क्रमांकाची लीळा आहे. लीळा आपल्याला सर्वांना माहितीच आहे, परंतु आज परत एकदा त्या लीळेचं चिंतन आपण करूया. डांगुर्या देहावसान, डांगरेश यांचं देहावसान झालेलं आहे, म्हणजे ते समर्पित झालेले आहेत परमेश्वराला. ते का झाले, कसे झाले ते आपण बघूया. एकुदी गोसावी गणपती मठी आसनी उपविष्ट असती. एकदा आमचे स्वामी गणपत मठामध्ये पैठणला आसनी उपविष्ट असती म्हणजे विराजित आहेत स्वामी पद्मासनी. भक्तजना ते सर्वज्ञ म्हणितले तुम्ही अवघे कांगा येथ असा. स्वामींनी त्यांना विचारले तुम्ही इथे का आहात, आमच्या सन्निधानी तुम्ही काय करत आहात. तुम्ही तरी येथीची प्रवृत्ती विको हो जाणा ना. म्हणजे तुम्ही तर आमच्या कुठल्याच आज्ञेला विखो म्हणजे योग्य होऊन राहिले नाहीत, किंवा कुठल्याही आचरणाला तुम्ही योग्य होत नाही आहात. मग तुम्ही इथे का आहात आमच्या सोबत. तुम्हा येत असता सतसंभवी अनिष्टची होत आहे. जर का तुम्ही आमच्या सोबत आहात, आमच्या सन्निधानी आहात, आणि जर का तुम्ही विधीचं आचरण करत नाही आहात, तर तुम्हा सतसंभवी अनिष्टची होत आहे. म्हणजे तुम्हाला काय लागतंय, सतसंभवी म्हणजे 100% तुम्हाला अनिष्ट घडतं आहे. नुसतं स्वामींच्या जवळ आहोत म्हणून अनिष्ट नाहीये, तर तुम्ही मानव पंथात आहात आता, आणि जर का तुम्ही परमेश्वराने सांगितलेलं आचरण करत नाही आहात, तर सतसंभवी काय होतं, अनिष्टच होतं. मला कुणीतरी म्हटलं की व्हॉट्सअपला वचन टाकलं की दोष लागतो, वचनाचा अपमान होतो. मी त्यांना म्हटलं वचन असं लिहिल्याने वचनाचा अपमान कधी होत नाही. असं असेल तर आपली पुस्तकं छपाई, सूत्रपाठ छपाई आधी काय केली पाहिजे, बंद केली पाहिजे. त्याच्यामध्ये पण तर लिहिल्याच जातं की नाही. ते वचनाचं लिखाण केल्यामुळे वचनाचा अपमान होत नाही, तर वचन माहिती असून त्याचं पालन जर का आपण नाही केलं तर वचनाचा अपमान होत असतो. म्हणजे आपल्याला आपण इथपर्यंत या विचारापर्यंत पोहोचत नाही कधी. अलीकडेच काहीतरी ते असतं ना की समुद्राच्या दृष्टांतात सांगितलेलं आहे, कुणाला शंख शिंपले म्हणजे त्याला वाटतं हेच कमाई आहे, ह्याच्या पलीकडे काहीच नसेल. पण नाही, वचन म्हणजे नुसतं वचन टाकलं की त्याचा अपमान होतो असं नाहीये. वचनाचं अजून तुम्ही चिंतन करा, मग तुम्हाला वचनातनं वेगवेगळे तुमच्या उपयुक्त जे काही अर्थ आहेत ते तुम्हाला मिळेल, उपयुक्त जे आचरण आहे ते तुम्हाला मिळणार आहे. आणि मग वचन तुमच्या चिंतनातनं तुम्हाला वचन मार्गदर्शन करेल, आणि मग आपल्याला कळेल की वचन न पालन करणं हेच मोठं अनिष्ट आहे. आणि इष्टदायक काय आहे, वचन पालन करण्याचा प्रयत्न करणे. एखादी व्यक्ती आहे, ती व्यक्ती एखादं वचन वाचून त्याचं आचरण करते आहे. भांडते दोघे अन्यायी, भांडखोर व्यक्तीनेच हे वचन वाचलं आणि ते वचन वाचल्याने त्याच्या लक्षात आलं की अरे हे आपण तर चुकीचं करतोय, आपण भांडतो आहोत आणि वचनामध्ये सांगितलं की भांडू नये, म्हणजे आपण चुकतो आहोत. मग त्यांनी काय केलेलं आहे, त्याच्यावर नियंत्रण केलं. म्हणजे राग येतोय त्याला, परंतु तो भांडत नाहीये. राग येतोय म्हणजे कंट्रोल पूर्णपणे 100% जरी नसेल, परंतु शब्द उच्चारण तो टाळतो आहे की नाही. आचरणामध्ये ते वचन त्यांनी 50% का होईना आणलेलं आहे. 100% त्याच्याकडनं वचन पाळल्या जात नाही, परंतु वचन 10% जरी तुम्ही पाळण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला ते इष्टदायक ठरणार आहे. परंतु वचन 100% माहिती असून 1% सुद्धा तुम्ही आचरणाचा मानस आपल्या मनामध्ये जर का नसेल, लोक सहज सांगतात बाबा स्मरणाला वेळ मिळत नाही आम्हाला, असं सहजपणे लोक सांगून जातात. तर हे वाक्य कसं आहे, आम्हाला सांगण्यासाठी चांगलं आहे आणि आम्ही पण म्हटलं हो ठीक आहे, तुमची नोकरी आहे, हे आहे ते आहे, ठीक आहे, तुमचं समाधान. परंतु मुळामध्ये आपल्याला देवाला हे वाक्य सांगता आलं पाहिजे आणि आपल्याला लक्षात आलं पाहिजे की खरोखरच एखाद्या शाळेतल्या मुलांनी जर का म्हटलं मला अभ्यास करायला वेळच मिळत नाही, चालेल का? शाळा अभ्यासच नाही केला तर पासच होणार नाही.
तसं तुम्ही स्मरणालाच वेळ देत नसाल तर पुढचा तुमचा प्रवास तिथला बंदच आहे. मुळात म्हणजे परमेश्वर भेटीचं मुख्य माध्यम तेच आहे. काय? नामस्मरण. जर का नामस्मरणच नाही केलं तर परमेश्वर भेटीचे सगळे अपॉइंटमेंट आपले कॅन्सल होणार आहेत. एकही तुमचं ते शिल्लक राहणार नाही की परमेश्वर भेटीचं असं जे काय हे असेल. कारण की नामस्मरणामुळे सगळ्या गोष्टी होतात. ती म्हणाला आम्ही अनुसरणाने देवाला हे प्राप्त करू, तर नामे अनुसरण. नामस्मरण असल्याशिवाय तुम्हाला अनुसरणही घडणार नाही. आम्ही ज्ञानाने हे करू तर ज्ञाने नामामुळेच ते मला बोध होणार. ज्ञान सुद्धा नामामुळेच होणार आहे. सगळ्या गोष्टी एवढंच काही ईश्वर प्राप्तीच ही तुम्हाला नामामुळे होणार आहे. जर का तुम्ही नामस्मरण नाही केलं तर पुढच्या कुठल्याही गोष्टी होणार नाहीत. आणि म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे, या गोष्टींकडे लक्ष देता आलं पाहिजे. आणि म्हणून आपला विषय काय चालू आहे, केवळ परमेश्वर सन्निधानी असता आचरण नाही केलं म्हणून अनिष्ट होतं असं नाही, तर आत्ता सुद्धा मानव पंथामध्ये आपण आहोत आणि आपण एकाही वचनाचं पालन करत नाही आहोत किंवा कुठलंही वचन आपण पालन करण्याच्या दृष्टीने त्या वचनाचं श्रवण चिंतन करत नाही आहोत, तर ते आपल्याला शतसंभवी अनिष्टची होत आहे असं लक्षात घ्यायचं. तुम्ही अवघे येथून जा. स्वामींनी सांगितलं की तुम्हाला जर का वचनांचं पालन, आज्ञेचं पालन, आचरण जर का करायची इच्छा नसेल, करायचं जर का तुमचं मानसिकता नसेल, तर तुम्ही इथून निघून जा. निष्क्रिय परमेश्वराच्या सन्निधानी राहून अनिष्ट जोडण्यापेक्षा निष्क्रिय परमेश्वराच्या असन्निधानी राहा. कधीतरी देवाला असं वाटेल कदाचित माझ्या सन्निधानी असतं तर आचरण केलं असतं, तर नाहीये म्हणून. म्हणजे कसं असतं की मुलाला किंवा मुलीला कमी मार्क पडले की ते थोडा आजारी होता ना परीक्षेच्या वेळेला, म्हणून त्याला कमी मार्क पडले. आई वडील काय करतात, स्वतःची समजूत करून घेतात, हा चांगला असता तर त्याला चांगले मार्क पडले असते. तसं परमेश्वर सुद्धा काय करतात की परमेश्वर असंच निष्क्रिय सन्निधानी राहण्यापेक्षा तुम्ही असन्निधानी राहा. इथे मोठा अनिष्ट घडवण्यापेक्षा तिकडे जाऊन अल्पानिष्ट तुम्ही करा. वास्तविक पाहता परमेश्वराच्या सन्निधानातनं जर का आपण बाहेर पडलो गेलो तर मग गेलोच. जसं पुराचं पाणी आहे आणि तुम्ही एखाद्या काठीला किंवा झाडाला पकडून तुम्ही आहात तोपर्यंत तुम्ही शिल्लक आहात. परंतु जर का तुम्ही ते झाडाचा आधार सोडला तर आपण कुठे वाहून जाऊ समजेल का आपल्याला? जरी आपल्याला असं वाटलं, जरी मी असं म्हटलं की परमेश्वराच्या असन्निधानी जाऊन अल्प अनिष्ट तिकडे जोडा, असं जरी देव म्हटले असतील किंवा प्रवचनात आपण जरी ऐकलं तरी ते आपल्या फायद्याचं नाही. जर का परमेश्वर सन्निधान सोडलं, देवापासून लांब गेलो की लांब गेलो, मग परमेश्वर कधी जवळ येणार नाहीत. म्हणजे 800 वर्षाआधी आमचे स्वामी गेले, अजूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये आले नाहीत किंवा आले जरी असतील तरी आपली आणि त्यांची भेट नाही. म्हणजे एकदा ते सन्निधान सुटलं की ते कायमस्वरूपी सुटू शकतं बरं का. अनंत सृष्ट्यांसाठी सुटू शकतं ते. म्हणून आपल्याला काय केलं गेलं पाहिजे, परमेश्वराचं सन्निधान सोडायचं नाही. देवाने जरी सांगितलं इथून निघून जा तरी आपण निघून नाही जायचं. सांडवा प्रसंगी पण देवाने सांगितलं की इथून काय जा, काय करा, निघून जा. तुम्हाला सांडवा बांधणं होत नाही, येथीच्या प्रवृत्तीशी विको नव्वा तरी इथून जा. आणि ते लोक पण निघून गेले. आता त्याच्यामध्ये भटोबास नव्हते, हे एक विशेषता आहे. भटोबास निघून गेले नाहीत किंवा भटोबास जात नाहीत. भटोबासांसारखी व्यक्ती जात नाही. भटोबास काय केलेले आहेत, भटोबास तिथे आले आणि त्यांनी काय केलेलं आहे, स्वामींचं जे सन्निधान आहे त्या सन्निधानामध्येच राहिले. ते जर का म्हटले असते की देवा माझ्याच्याने पण जर काही सांडवा बांधल्या जाणार नाही, तर देव म्हणाले असते तुम्ही पण जा. आता जर का देव आमचे स्वामी त्यांना म्हणाले जरी असते की तुम्ही पण जा त्यांच्यासारखंच, तर भटोबास म्हणाले असते की नाही नाही देवा मी नाही जाणार, किंवा भटोबासांनी तो विचार बदलला असता. परंतु हा विसंवाद झालाच नाही. स्वामींना काही ते म्हणाले नाही की मी बांधू शकत नाही आणि स्वामी त्यांना म्हणाले नाही की तुम्ही त्यांच्यासोबतच जा म्हणून. इथे संवादच झाला. ते म्हणाले की देवा मी बांधू का. आता भटोबास काहीतरी सेवेनिमित्त गेलेले होते आणि ते आले. विधीकरिता विधीस्फुर, एका विधीत असाल तर दुसरा विधी भेटेल, नाहीतर भेटणार नाही. नाहीतर आपण असंच घरंगळत जाणार.
इकडे तिकडे वाहत जाणार. आपल्याला कुठल्याही प्रकारचं, एकदा जर का तुम्ही वादळामध्ये सापडलात की तुम्हाला दिशा आणि दशा या दोन्ही राहत नाहीत. म्हणजे दिशा पण आपली राहत नाही, कुठे जाऊ काय जाऊ. तसं हे परमेश्वर सन्निधान आहे. भट्टोबासांनी ते सन्निधान जाऊ दिलं नाही. बाकीच्यांनी काय केलेले, सन्निधानातनं गेले आणि देवानी पण जाऊ दिलं त्यांना, कारण त्यांनी स्वतः सन्निधान सोडायला ते तयार झालेले आहेत. देवानी जरी सांगितलं म्हणून त्यांनी ऐकावं का? ते काही गोष्टी देवाच्या ऐकायच्या नसतात. देवानी म्हटलं निघून जा इथून सन्निधानी, नाही जायचं. आमच्या भट्टोबासांना स्वामींनी सांगून बघितलेलं आहे. काय सांगितलं? जा इथून, निघून जा, सन्निधानाच्या, परमेश्वर सन्निधानाच्या बाहेर निघून जा असं सांगितलं स्पष्ट. आणि भट्टोबास गेले सुद्धा, पण असन्निधानी नाही गेले. कुठे गेले? सन्निधानीच गेले. हे भट्टोबासांची विशेषता आहे. पण सांडवा प्रसंगी त्या लोकांना ते जमलं नाही, ते निघून गेले असेच. परंतु भट्टोबास आले, त्यांनी ते सन्निधान जाऊ दिलं नाही. त्यांनी त्या सन्निधानामध्ये आले आणि सन्निधानामध्ये परत नव्याने परत प्रवेश सुद्धा केला आणि सांडवा बांधण्याची अनुमती मागितली. आणि स्वामी सुद्धा प्रसन्न झाले. आणि नुसते स्वतः सन्निधानी नाही आले, तर इतर ते जे गेले होते, स्वामी ज्यांच्यावर उदास झाले होते, त्यांना परत स्वामींच्या सन्निधानात ते घेऊन आले. म्हणजे तुमचं नेतृत्व कसं असलं पाहिजे? असं असलं पाहिजे. फक्तच आपलं ताट वाढून घ्यायचं आणि आपण जेवून घ्यायचं. आता नवीन पद्धत निघाली ना ती जेवणाची, त्याच्यामध्ये कसं असतं, आपण आपलं ताट वाढून घ्यायचं ना आपण आपलं जेवायचं आणि सगळ्यांच्या पुढे जायचं, असं नाही. आणि आपली संस्कृती कशी आहे? वाढायचं सगळ्यांना. तुम्ही आधी बसा, आम्ही नंतर बसू, ही आपली संस्कृती आहे. पण आता नवीन ती पद्धत चालू झालेली आहे. ती सोयीस्कर आहे म्हणा, परंतु त्याचं एक उदाहरण आपण घेऊया की तिथे काय आहे? स्वार्थ आहे. आपल्याला मिळालं पाहिजे, हा एक स्वार्थ आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जेवण वाया का जातं माहिती आहे? की जी चांगला पदार्थ तो जास्त घेतो की तो संपला किंवा परत लाईनीत उभं राहणं योग्य नाही वाटणार, मग आधीच वाढून घ्या तो जास्तीचा, लागो ना लागो, आणि नंतर ते खाल्ल्या जात नाही, मग ते फेकल्या जातं. तर हा जो स्वार्थपणा आहे, स्वार्थपणामध्ये अशी अनिष्टाची निष्पत्ती होत असते, वाया जातं. त्याच्यामध्ये स्वार्थ जिथे आहे तिथे आपले उपयोगी कमी आणि वाया जास्त जातं. परंतु जिथे परमार्थ आहे तिथे फक्त स्वतःचं भलं बघायचं नाही, तिथे सर्वांचं भलं बघायचं. परंतु धांदूल मोक्ष पण झाला नाही पाहिजे बरं का, की सगळे येतील मग आपण जाऊया आणि मग हे होईल, तर तसं नको. परमेश्वर कार्यामध्ये आपण स्वतः आधी पोहोचून जायचं असतं. बाकीच्यांची सगळ्यांची व्यवस्था लावा, पोहोचण्याची काय वगैरे, त्यांची काळजी घ्या, परंतु त्यांच्या काळजीमध्ये आपण आपला वेळ दवडायचा नाही, तिथे आपण पुढे येऊन जायचं. परंतु घडवताना मात्र परमार्थ जो आहे तो सगळ्यांना घडवण्याचा मानस ठेवायचा. तुम्ही जेव्हा स्वतःसाठी परमार्थ घडवता स्वतःपुरतं, तेव्हा तो स्वनिष्ठ होतं, नित्यविधी होतो. परंतु तुम्ही इतरांना जेव्हा त्या सन्निधानामध्ये समाविष्ट करता तेव्हा तो परनिष्ठ विधी घडतो आणि त्याला निमित्तविधी असं म्हणतात. नित्यविधीपेक्षा निमित्तविधी खूप मोठा आहे. नित्यविधी केला आणि निमित्तविधी केलं तर निमित्तविधीकडे जास्त लक्ष दिल्या जातं. म्हणजे जर का कोणी म्हटलं की हे पुराच्या पाण्यात वाहून चाललेले हे पोहत आले, वाचले हे, तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल, ठीक आहे चांगलं झालं चला. परंतु दुसऱ्याकडे जर का बाबतीमध्ये सांगितलं की ही जी व्यक्ती आहे या व्यक्तीने 10 लोकांना पुरातनं वाहत जाताना त्यांना वाचवलं, तर त्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला एक वेगळा असतो, एक आदरयुक्त असतो. म्हणजे यांनी अनेकांना मदत केली, फक्त स्वतःसाठीच यांनी हे नाही केलं. तसं परनिष्ठ सेवा जी आहे, निमित्तविधी जो आहे तो अशा प्रकारचा आहे की ज्यामध्ये परमेश्वराला त्या जीवाबद्दल जास्त तोष असतो, जास्त कणव असते की यांनी अनेकांना धर्म घडवलेला आहे, अनेकांना विधी घडवलेला आहे आणि ते कार्य आमच्या आचार्यांनी केलं. नेतृत्व हे असं असतं की ते सगळ्यांना सोबत घेऊन चालतं आणि भट्टोबासांनी ते केलं. तर इथे सन्निधान जे आहे, सन्निधानात बाहेर पडायचं नाही, उलट सगळ्यांना सन्निधानात घेऊन यायचं आहे. यानंतर स्वामी म्हणतात की तुम्ही इथून निघून जा. आता या ठिकाणी स्वामींचा जो काही त्यावेळची खंती होती, जे औदास्य होतं, ते आत्ता तुम्ही इमॅजिन करू शकत नाहीत.
जसं मुलं असतात, वडील रागवले किंवा आई रागवली की ते मुलं गप्प राहतात. म्हणजे आधी त्यांची गडबड चालू असते, बडबड चालू असते, आई सांगते थांब गप्प बस वगैरे, ऐकत नाही. परंतु जर का ते रागवले की मुलगा एकदम शांत बसून जातो. म्हणजे तो जो राग आहे तो चेहऱ्यावर दिसतो असा. तसं आमचे स्वामींचे जे औदास्य आहे, आमच्या स्वामींचं जे काही खंती आहे, जो राग आहे, तो म्हणजे पाहता तो हेच होता, म्हणजे का प्रसंगोचित तो योग्यच असणार आहे. आणि तो राग बघितल्यानंतर सगळेजण घाबरलेले आहेत. म्हणजे सन्निधानामध्ये जेवढे भक्त आहेत ते सगळेच रागावलेले आहेत, म्हणजे ते सगळेच घाबरलेले आहेत. जसं आमचे स्वामी डोमेग्रामलाच असताना जेव्हा उदास झालेले आहेत, प्रसन्न मठामध्ये स्वामी गेले, पहुडले, त्यावेळेला त्या ठिकाणी बाईसा सुद्धा घाबरलेले आहेत. म्हणजे स्वामी इतके उदास का झाले म्हणून बाईसा सुद्धा घाबरलेले आहेत. आणि तदनंतर भटोबास आले. भटोबासांनी जरी जेव्हा बघितलं तेव्हा त्यांना सुद्धा वाटलं की आता काय उपाय करायचा. म्हणजे त्यावेळेस ते सुद्धा थोडेसे थांबलेले आहेत, थांबावं लागलं त्यांना, थोडा विचार करावा लागला. म्हणजे त्यावेळेला, म्हणजे मी काय सांगतोय तुम्हाला की त्यावेळेला स्वामींचा, श्रीमुख स्वामींचं कसं असेल, किती रागयुक्त ते असेल वगैरे, हे आत्ता आपल्याला सांगता येणार नाही, इमॅजिन करता येणार नाही. परंतु समोर असलेली जी भक्त मंडळी आहेत, स्वामींचा जो बोलण्याचा रोख असेल, जी शब्दांची जी धार असेल, ती अशा पद्धतीची असणार आहे की ज्याच्यामुळे सगळेजणच एकदम घाबरून गेले की स्वामी काय सांगतायत. आणि मग स्वामी म्हणतात की तुम्ही अवघे येथून जा, तुम्ही सगळे निघून जा इथून. स्वामींनी कडक शब्दांमध्ये आज्ञा दिली. आणि हो काजी मग अवघे गेले, सगळेच उठून निघून गेले. कोणी थांबलं नाही तिथे, कारण की थांबण्याची परिस्थिती त्यावेळेला नव्हती. मग अवघे गेले डांगरदेव बैसले होते. पण डांगरेश जे होते ते डांगरेश त्या ठिकाणी बसलेले होते, ते काही गेले नाहीत. कारण डांगरेशांनी काय विचार केला असेल, म्हणजे मी असं एक माझं चिंतन केलेलं आहे की डांगरेशांनी चिंतन केलेलं असेल की कर्मनिष्पत्ती कोणाला आहे, मनुष्य देहातल्या जीवांना आहे. आणि चुका कोण करतं, मनुष्य देहातला जीव करतो. आणि त्याचं पाप पुण्य कोणाला लागतंय, मनुष्य देहालाच लागतंय, मनुष्य देहातल्या जीवाला. आम्ही तर निष्पत्ती रहित आहोत, आम्हाला पाप पुण्य नाही, काय नाही, सगळे विधी आचरण या मनुष्य देहातल्या जीवांसाठी आहेत. म्हणून चुकले ते आचरण ते करत नाही. स्वामी त्यांच्यावर रागवलेले आहेत, माझ्यावर रागवलेले नाही, मी यांच्यामध्ये येत नाही. म्हणजे माझ्यावर रागवलेले नाहीत, मला जाण्याची काही आवश्यकता नाही. अवघे गेले, परंतु डांगरदेव तिथेच बसलेले आहेत, ते गेले नाहीत. स्वामी त्यांच्याकडे बघून म्हणतात डांगऱ्या तुम्ही जा. आता डांगरेशांना पण स्वामी सांगतात तुम्ही सुद्धा जा. आता त्यांना जायला का सांगितलं, कारण ते जरी मनुष्य देहातले जीव नसतील, परंतु ते कोण आहेत, जीवच आहेत. त्यांचा पण उद्धार आतापर्यंत का नाही झाला, किंवा का बरं ते पशुदेहामध्ये आले, कारण की त्यांनी सुद्धा मागील आपल्या गतजन्मामध्ये मनुष्य देहात असताना त्यांनी आचरण केलेलं नसेल. तळमळ आहे, सगळं आहे, परंतु काहीतरी हुकामुक झालेली आहे, त्याच्यामुळे अनुसरण घडलेलं नसेल म्हणा काहीतरी. परंतु मागचं समर्पण त्यांचं खूप म्हणजे इतकं मूल्यवान आहे डांगरेशांचं मागील देहातलं. परंतु ज्या काही चुका आहेत त्या डांगरेशांनी सुद्धा केलेल्या आहेत. डांगरेश कोण आहेत, जीवामध्येच येतात, ते पण सुद्धा जीव आहे. त्यांच्या जीवस्वरूपी सुद्धा काहीतरी खंती त्यांनी जोडून ठेवलेली आहे, रोष परमेश्वराचा त्यांनी जोडून ठेवलेला आहे. आणि म्हणून स्वामी त्यांना सुद्धा थांबू देत नाहीत. तुम्ही सुद्धा जा, तुम्ही सुद्धा चुका आत्ता नाही केल्या पण आधी केलेल्या आहेत. आपण म्हणतो ना आत्ता तर आम्ही एवढं चांगलं वागतो, स्मरण करतो, मग हे दुःख का आम्हाला, हे दुःख आत्ताचं नाहीये, हे दुःख कधीच आहे, ते मागचं दुःख आहे. म्हणजे महिन्याच्या पहिल्या तारखेला तुम्हाला बिल येतं, दुधाचं बिल येतं, तुम्ही म्हणता हो आत्ता तर महिना बाकी अजून, हे पुढच्या महिन्याचं बिल नाहीये, हे आजचं पण बिल नाहीये, कधीच आहे, हे मागच्या पूर्ण महिन्याचं बिल आहे. हे तसं जे दुःख मिळतंय आपल्याला हे आजचं नाहीये, हे उद्याचं नाहीये, हे मागे जे आपण गतजन्मामध्ये जे जोडून ठेवले ते दुःख जे आहे ते आपल्याला मिळतं. आज जे तुम्ही चांगलं वावरता आहात, जे चांगलं करताय त्याचं तुम्हाला पुढे मिळणार आहे, ते लगेच इथे मिळणार नाहीये.
ते पुढे मिळणार आहे तुम्हाला. आणि म्हणून डांगरेशांना पण स्वामींनी जायला सांगितलं. स्वामी एवढे उदास झालेले आहेत की एवढे रोष स्वामींचा आलेला आहे की आम्ही सांगितलेलं कुणीच ऐकत नाही. कुठेतरी परमेश्वराला पण वाटत असेल की नाही, एवढं सगळ्या जीवांसाठी केलेलं आहे आणि जीवांसाठी म्हणूनच सगळं केलेलं आहे, आणि जर का जीव ऐकत नसतील तर मग काय उपयोग एवढं सगळं करून. आणि म्हणून परमेश्वर काय होतात, नाराज होतात. डांगरेशांनाही जायला सांगतात, तुम्ही जा उठिले, श्रीचरणा भवंती प्रदक्षिणा केली आणि निघाले. बंद करून देतो. स्वामींनी सांगितलं जा, पण नुसतेच गेले नाहीत, तर त्यांनी काय केलेलं आहे, प्रदक्षिणा केली. स्वामींच्या श्रीमूर्ती भोवती त्यांनी प्रदक्षिणा केली आणि मग निघाले, मग गेलेले आहेत. वंदन केलं असेल आणि मग गेले. केदारा दक्षिणे ओहळू तेत देह ठेविले. केदाराचं जे मंदिर आहे त्याच्या दक्षिणी विभागी ओहळ आहे, असं थोडंसं खड्डासारखं आहे वगैरे, आणि तिथे चिखलसारखं आहे, दलदलसारखं आहे. तिथे ते गेले आणि त्यांनी काय केलं, आपलं देह त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. मुळात म्हणजे असं म्हणतात की निसर्गाची जेव्हा आपत्ती येते तेव्हा मनुष्यापेक्षा प्राण्यांना त्याची जाणीव जास्त होत असते. त्यांना त्याचे संकेत कळत असतात, मनुष्याला कळत नाही. आपल्याला मशीन लावावी लागते, ती मशीनवरून कळतं की भूकंप येणार आहे, किती येणार आहे, कुठे येणार आहे. परंतु प्राण्यांना त्याची चाहूल आधीच लागलेली असते. तसं मनुष्यापेक्षाही जरी आपल्याला मन बुद्धी चित्त अहंकार मनुष्याच्या देहाच्या ठिकाणी आहे, तरी पण त्याचं जे काही जाणीव असेल किंवा त्याची संवेदना आहे ती प्राण्यांना जास्त प्रमाणामध्ये असते. आणि म्हणून इथे स्वामींनी काय वाक्य म्हटलं, म्हणजे आपण काय करतो, मी मगाशी जे म्हटलं, आपण शब्दांमध्ये अडकलेलो आहोत. आपण शब्दशः अर्थ घेत असतो, शब्दशः आपण बोलत राहतो आणि शब्दांच्या हिशोबाने आपण चालतो. परंतु आमच्या स्वामींनी जी काही वचनं सांगितलेली आहेत त्या वचनाचा गर्भित अर्थ सुद्धा असतो. जसं मी जे नेहमी उदाहरण देतो की पुष्प एक वाहिजे, मग आपण सगळेजण फुलं वाहतोय फुलं वाहतोय फुलं वाहतोय, त्याचा गर्भित अर्थ आहे. पुष्प म्हणजे काय, झाडावरचं जे फूल काढलंय ना, तुम्ही जे आत्ता वाहिलं नाही, उद्या वाहिलं तर ते उद्यापर्यंत काय होतं, सगळ्यात पहिलं तर ते शिळं होतं, ते ताजं राहत नाही. त्यानंतर ते कोमेजून जातं, त्याच्यावरचं जे तेज आहे ते कमी 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 होत जातं. म्हणजे ते फूल काय आहे, आत्ताच काढल्याच वाहनं महत्वाचं आहे. मग जेव्हा तुमचं ज्ञानस्तर वाढतो, तुम्ही शब्द ज्ञानातनं शाब्द ज्ञानामध्ये जेव्हा येता, तेव्हा तुम्हाला कळतं की हे फूल ते नाहीये बरं का, देवाने सांगितलेलं आहे ते फूल हे नाहीये, हे फूल वेगळं आहे. म्हणजे ते एक अन्य भजन येतं की वो फूल ना अब तक चुन पाया जो फूल चढाने हे तुझ पर. अजूनपर्यंत ते फूल मला मिळालं नाहीये जे तुम्हाला तुमच्यावर समर्पित करायचं आहे. मग तेव्हा कळतं की हे फूल ते नाहीये, फूल म्हणजे आपलं देह आहे, आपला जीव आहे. तो जर का आज आपण देवाला नाही अर्पण केला तो काय होईल, शिळा होत जाईल, त्याचं जे तेज आहे ते निघून जाईल. जन्मजीवित जे सांगितलेलं आहे ते जन्मजीवित आपल्याला देता येणार नाही. म्हणून ह्याचा वचनाचा गर्भित अर्थ आहे, आपल्याला तिथपर्यंत पोचायचं आहे. जसं एखादं ते असतं ना, कोडं असतं, कोड्यांमध्ये शब्द वेगळे असतात आणि मुळामध्ये उत्तर त्याचं वेगळं असतं. जरी आपल्याला त्याच्यामध्ये शब्दांच्या द्वारे आपल्याला एखादा पदार्थ दिसत असेल तरी उत्तर मात्र वेगळंच काहीतरी असतं. आपल्याला काय करायचं असतं, त्या कोड्यांच्या शब्दांचं चिंतन करून त्याच्या गर्भित अर्थापर्यंत पोहोचायचं असतं, मग तुम्हाला त्याचं उत्तर मिळत असतं. तसं वचनांचे सुद्धा गर्भित अर्थ आहेत, त्या गर्भित अर्थांपर्यंत आपल्याला पोचावं लागतं. आणि ते असं पोचता येत नाही बरं का, की तुम्ही म्हटले बाबा तुम्ही आम्हाला सांगा, असं नाही चालत. ते चिंतन तुमचं तुम्हाला करावं लागतं. या लीळेचं चिंतन सुद्धा मी केलेलं आहे. डांगरेशांची लीळा मी अनेकदा वाचली, पण जेव्हा मी पहिल्यांदा निरूपण केलेली आहे त्यावेळेला हे चिंतन मला घडलं की जे मनुष्यांना जे समजलं नाही ते यांना समजलं. मनुष्यांना शब्दांचे गर्भित अर्थांपर्यंत पोचण्यासाठी अनुभव यावा लागतो, त्यांच्यावर ते दिवस यावे लागतात,
तेव्हा जाऊन त्यांना ते कळतं, तेव्हा जाऊन त्याचा अनुभव त्यांना येतो. जोपर्यंत आपल्यावर तसे दिवस येत नाही तोपर्यंत आपल्याला त्या शब्दांचा आणि त्या परिस्थितीचा अंदाज येत नाही. ते म्हणतात ज्याच्यावर वेळ येते त्यालाच ते कळतं. आपल्याला तिथपर्यंत पोहोचावं लागतं. पण प्राण्यांचं तसं नाही. प्राण्यांचं चिंतन असतं, इतर कुठलेही विचार नसतात त्यांच्या मनामध्ये. आपल्या मनामध्ये इतर भरपूर विचार असतात, म्हणून गर्भित अर्थ जो आहे तो आपल्यापर्यंत कधीच पोहोचत नाही. तिथल्या चिंतनापर्यंत आपण कधीच पोहोचत नाही. जसं आम्ही एका ठिकाणी गेलेलो, तर त्यांनी एक फोटो, आमच्या सोबतच्या लोकांनी फोटो बघितला, तो एवढा असा फ्रेम केलेला होता. तर त्यांनी असं बघितलं, अरे छान ओम काढलेला आहे त्याच्यामध्ये, असा एक ओम असा काढलेला आहे, असं त्यांनी बघितलं ते. मग त्या माणसाने काय केलं, तो माझ्याकडे दिला. आता ते सगळे ग्रस्त होते आणि मी साधू आहे. त्यांनी माझ्याकडे दिला, बघा याच्यामध्ये. मी असं बघितलं, म्हटलं ह्याच्यामध्ये अनेक ओम आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये बारीक बारीक इतके ओम होते अजून की ते असं सहज दिसत नव्हते. दिसताना तुम्हाला एकच ओम दिसत होता त्याच्या सहजपणे. परंतु जर का तुम्ही विशिष्ट ह्याच्यात पकडून ते बघितलं आणि मी लगेच सांगितलं, तो म्हटलं की तुमचं निरीक्षण चांगलं आहे. म्हणजे आता हे त्यांनी तेव्हा जे बोललेलं होतं ते मी लक्षात ठेवलं की इतरांना जे दिसलं नाही ते आपल्याला दिसलं. तिथपर्यंत आपण पोहोचलो. आपल्याला हेच आपलं जे कौशल्य आहे ते कुठे उपयोगात आणायचं आहे, ज्ञानाच्या ठिकाणी उपयोगात आणायचं आहे. देवाला नेमकं सांगायचं काय आहे, नेमकं शब्दात काय सांगितलंय आणि मुळात देवाला काय सांगायचं हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. जर का आमच्या समोर आम्ही उदास झाले असते तर आपण काय केलं असतं? आपण भजनं आपल्याकडे आहेत, भजनं म्हटली असती, आरत्या म्हटल्या असत्या, काही उटी उपार करायचा का, उपार केला असता देवाला. आत्ताच्या आपल्या पद्धतीने आपण हे करून बघा, डोमेग्रामला आपण पण आहोत तिथे, आपण काय केलं असतं? आपण उटी उपारच देवाला केला असता, विडा ठेवला असता की देवा प्रसन्न व्हा वगैरे. पण गर्भित अर्थ जो आहे तो कोणाला कळाला? तो भटोबासांनाच कळाला. आणि स्वामी सुद्धा विचारतात की स्वामींना सुद्धा आश्चर्य की कुठल्याच जीवाला असं स्फुरत नाही, हे तुझं काहीच आहे ना स्फुरले, कस काय स्फुरलं तुम्हाला की हेच बरोबर उपाय केला गेला पाहिजे? कारण की ते त्या चिंतनामध्ये आहेत सतत. तुम्ही एका चिंतनामध्ये सतत असाल तर त्याच्यामध्ये तुमची क्लिअरिटी वाढते, तुमचं कौशल्य त्या संदर्भामधलं वाढतं. आणि म्हणून डांगरेश जे आहेत ते डांगरेशांना ते कळालं जे इतर जीवांना, मनुष्य देहातल्या जीवांना जे नाही कळालं ते डांगरेशांना कळालं. इतर लोकांना काय समजलं की इथून निघून जा, ते गेले. डांगरेशांनाही सांगितले इथून निघून जा, तेही गेले. मनुष्य देहातल्या जीवांना एवढंच कळालं की जागा सोडायची आहे, पण डांगरेशांना कळालं की जागा नाही सोडायची आहे, देह सोडायचा आहे. इथून जा म्हणजे इथून जागेवरून जा असं नाही, ही जागा सोडा असं नाही, इथून जा म्हणजे देहातनं जा तुम्ही. आणि ते खऱ्या अर्थाने ते वाक्य कुठेतरी डांगरेशांसाठी जास्त लागू होतं की आता तुम्ही या देहामध्ये राहण्याच्या योग्य नाही. आता तुमची योग्यता एवढी वाढलेली आहे की आता तुमची व्यवस्थापन आमच्या भक्त या पदामध्ये जे जीव मोडतात त्या ह्याच्यामध्ये तुमची व्यवस्थापन तुमचं झालं होणं गरजेचं आहे. स्वामींना ते दाखवायचं आहे. आणि त्यावेळेला स्वामी त्यांना म्हणतात, येत असता सतसंभवी अनिष्टची घडताय आणि तुम्ही आमच्या प्रवृत्तीला विखो नाहीत. पण डांगरेश मात्र आमच्या प्रवृत्तीला विखो आहेत. आधी जे स्वामी निरूपण करत होते त्याला सुद्धा कोणी योग्य नव्हतं त्यावेळेला. पण नंतर जेव्हा जायला सांगितल्यानंतर जेव्हा डांगरेशांनी आपलं देह ठेवलं, समर्पित केलं, त्या कार्यासाठी पण तिथे कोणी योग्य त्यावेळेला नव्हतं. नंतरच्या काळामध्ये आमचे स्वामी गेल्यानंतर भटोबासांची जी अवस्था झाली ती तर आपल्याला माहितीच आहे. अशीच अवस्था आहे ती, एकदम म्हणजे देह ठेवण्याचीच अवस्था आहे. परंतु थोडक्यात महादाईचा तिथे पोहोचल्या, परमेश्वराचा हेतू होता म्हणून परत भटोबास आलेले आहेत. परंतु या ठिकाणी डांगरेशांच्या बाबतीत बघितलं तर डांगरेशांना तो गर्भित अर्थ समजलेला आहे. येथून जा म्हणजे जागा सोडा असं नाही, तर देह सोडा असा त्याचा अर्थ आहे. इथे सांगितलेलं की आता मरा तरी सांग. आपल्याला देव काय सांगतात? आता मेले तर चांगले आहात. म्हणजे पुढे काय होणार आहे?
पुढे अजून काय काय दिवस येणार आहेत. म्हणजे आजच आपण बघितलं तर आत्ताची कलियुगाची परिस्थिती काय आहे. तुम्ही जर का पुढच्या अजून 50 वर्षांनी तुम्हाला जन्म घ्यायचा असेल तर इथली परिस्थिती अजून बेकार असणार आहे. म्हणजे परिस्थिती बिघडत जाणार आहे. त्याच्यापेक्षा आत्ताच जर का समर्पित झालो तर ते खूपच चांगलं आहे असं देवाची अपेक्षा आपल्याकडनं आहे. आणि नंतर मग दुपारीच्या पूजा अवसरा अवघे भक्तजन आले. दुपारच्या पूजा अवसरासाठी थोड्या वेळाने सगळे एक विशिष्ट वेळ जाऊ दिला आणि दुपारच्या पूजा अवसरासाठी सगळी भक्त मंडळी परत स्वामींच्या समोर आलेले आहेत. गोसाव्यांशी दंडवते घातली, श्रीचरणा लागले, स्वामींना वंदन केलं. स्वामी म्हणतात, हांगा तुम्ही अवघे आले ती डांगरा नाहीयेची ते काही. स्वामी म्हणतात, सगळे आलात तुम्ही आणि ते का नाही आले. आता इथे कसं असतं माहितीये का, की जे महत्वाचे कामं करतात त्यांच्याकडे सगळ्यांची लक्ष जातात. परंतु ज्या कामांना आपण महत्व देत नाही पण ती छोटी छोटी कार्य असतात ती, म्हणजे एखाद्याने जेवण पत्रावळ्या वाढल्या, जेवण वाढलं ते आपल्याला सगळ्यांना लक्षात येतं. पण उष्टा पत्रावळ्यांची विल्हेवाट लावणं हे सगळ्यात कठीण असतं बरं का. वाढणं सोपं असतं परंतु तो जे काय पूर्ण जो काय कचरा आहे त्याची विल्हेवाट लावणं हे सगळ्यात कठीण असतं. ते कार्य करणाऱ्या व्यक्तीकडे आपलं कधी लक्ष जात नाही. छोटं छोटं जे कार्य आहे म्हणजे छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ते तिथं महत्वाचं कार्य बजावत असतात. ते कार्य कोणी केलेलं याच्याकडे कोणाचं लक्ष जात नसतं, त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. परंतु ते कार्य तेवढेच महत्वाचे असतात. या ठिकाणी डांगरेशांची उपस्थिती काय आहे स्वामींच्या सन्निधानी हे बाकीच्यांच्या लक्षात येत नाहीये, आपल्याही लक्षात नसतात. आता आपल्याकडे ह्या लीळा असल्यामुळे डांगरेशांचं महत्व आपल्याला कळत आहे. पण त्या ठिकाणी त्यांना कोणालाही डांगरेशाचं तेवढं महत्व कळत नव्हतं जेवढं स्वामींना लक्षात येत होतं, की हा जीव कुठल्या प्रकारचा जीव आहे हे स्वामींच्या उपलक्षात येत होतं. आणि म्हणून या ठिकाणी डांगरेश नाही आले हे सुद्धा फक्त स्वामींच्याच लक्षात आलेलं आहे, बाकीच्यांच्या कोणाचंच लक्षात नाही आलं. आणि म्हणून स्वामी विचारतात की मी सगळे आले पण डांगरेश नाहीयेची ते काही, म्हणजे ते का नाही आले बरं. बाकीचे म्हणतात जी तो गेला असेल कोणीकडे पोट भरू, तो कुठेतरी पोट भरायला गेला असेल. सर्वज्ञ म्हणतात आईसे नव्हे जा सुधी करा, तो तसा नाही बरं का. तो पोट भरण्यासाठी म्हणून आमच्या सन्निधानी नाही येतो. उलट तिथे डांगरेशांना भोजन दिल्या जातं तेव्हा डांगरेश ते भोजन ग्रहण करत नाहीत. स्वामींचंच लक्ष आहे परत तिथे. स्वामी म्हणतात खाल्लं का त्यांनी, नाही त्यांनी काहीतरी खाऊन आला असेल कुठून तरी. स्वामी म्हणतात नाही इथे घेऊन या त्यांचं भोजन. इथे भोजन स्वामींच्या समोर घेऊन येतात. स्वामी काय करतात, दृष्टी अवलोकन करतात, पवित्र करतात आणि स्वामींनी बघितल्यानंतर अवलोकन केल्यानंतर परत ठेवल्या जातं आणि मग ते भोजन करतात. म्हणजे जी गोष्ट आम्हाला कळली पाहिजे ती गोष्ट डांगरेशांना कळते. काय केलेलं आहे, दृष्टपूत केल्या गेलं, पवित्र केल्या गेलं आणि मग ग्रहण केल्या गेलं. घास मोडलेत का डांगरेशांनी, स्वामींनी मोडलेत का. काय विधी आहे जे मी सांगतो तुम्हाला की 24 तास काही खा, ते पवित्र करून घ्या, देवाच्या कृपादृष्टीमध्ये दृष्टपूत करून घ्या ते आणि मग ते ग्रहण करा. कधी 24 तासामध्ये. याला म्हणतात उपार. आपण जे त्याच्यात अडकलेलो आहोत ते पुन्हा पुन्हा काय सांगण्यात काय अर्थ नाही, ते सांगितलेलं आहे अनेकदा तुम्हाला. परंतु या लीळेवरून तरी आम्हाला लक्षात आलं पाहिजे जी गोष्ट डांगरेशांना कळते ती गोष्ट आम्हाला का कळत नाही, आम्हाला ती गोष्ट कळाली पाहिजे. आणि या ठिकाणी सुद्धा स्वामींचंच लक्ष आहे की डांगरेश आले नाहीयेत, ते काही पोट भरायला आमच्या इथे नाहीयेत, ते अंतःकरणपूर्वक या ठिकाणी उपस्थित असतात. देवानी जर का डांगरेशांना म्हटलं की जेवू नका आम्ही सांगितल्याशिवाय तर डांगरेश जेवणारच नाहीत. हे याच्यावरून कळतं की डांगरेश स्वामींच्या सन्निधानी डांगरेशांचं महत्व काय आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज्ञा पालन आहे. परमेश्वराच्या सन्निधानी राहणं म्हणजे काय, येत आधीन होईजे येथूनही म्हणितले म्हणजे आज्ञापालन. आज्ञापालन हेच एक सन्निधान आहे. सन्निधान काही वेगळं नाहीये बरं का. सन्निधान म्हणजे आज्ञापालन हे सन्निधान आहे आणि ते आज्ञापालन डांगरेशांकडे परिपूर्ण होतं आणि म्हणून स्वामींचं लक्ष जातं.
स्वामी म्हणतात असं नाही, जा शोधा त्यांना. मग भटोबास मुख्य करून अवघे जण भक्तजन गेले, शुद्धी करावया गेले, शोधण्यासाठी गेले. तर भटी तेथ तैसे देखिले, बघितलं की डांगरेशांनी आपलं जे मुख आहे ते त्या चिखलामध्ये घालून काय केलेलं आहे, स्वतःना समर्पित करून टाकलेलं आहे. मग सांगावया आले जी जी डांगुरेशी देह ठेविले, त्यांनी तर आपलं देह सोडलं. मग गोसावी तेथ बीजे केले, आमचे स्वामी तिथे गेलेले आहेत. जे महत्व नाथोबासांचं आहे की नाथोचे जेथ देह गेले तिथे माझा अंतरून टाका. कारण की स्वामी जेव्हा नाथोबासांचं देह गेलं त्यावेळी स्वामी तिथे उपस्थित झालेले होते. म्हणजे परमेश्वर त्या ठिकाणी उपस्थित होणे ही किती मोठी महत्वाची बाब आहे बघा. म्हणजे स्वामी कधी उपस्थित होतात, आपण खूप मोठा अवसर ठेवतो, खूप खर्च करतो, तेव्हा ते उपस्थित होतात की विना खर्च आपलं आयुष्य जे उपयोगी लावलं तेव्हा स्वामी उपस्थित होतात. स्वामी कधी उपस्थित होतात हे लक्षात घ्या. डांगरेशांनी कुठलाही पंचावतार किंवा खूप काही लाख खर्च करून त्यांनी काही केलेलं नाहीये. त्या दिवशी कोणीतरी सांगितलं की अमक्यांनी खूप मोठा अवसर केला, 4-5 लाख रुपये खर्च केले त्यांनी, त्या ठिकाणी खूप मोठा अवसर केला, डेकोरेशन केलं, हे वलं ते केलं. परंतु लक्षात घ्या, तुमच्या पैशाच्या समर्पणाने देव येतच नाहीत ना. आपल्याला एकच वचन कळलं नाही, द्रव्य संपत्ती परमेश्वर न पविजे. आपल्याला अजून या वचनाचा गर्भित अर्थच कळला नाहीये. आपल्याला वाटतं की खूप पैसे खर्च केले की देव प्रसन्न होतात, असं नाहीये. तुम्हाला असं वाटतं की साधूंना भरपूर अन्न जेव घातलं की देव प्रसन्न होतात, तसं नाहीये. तुमच्याकडे भिक्षेला आलेल्या एका साधूला एक कुटका जरी तुम्ही टाकला, एक चतकोर भाकरी जरी टाकली, त्याच्याने पण परमेश्वर प्रसन्न होतात ना. त्याच्यानेच परमेश्वर प्रसन्न होतात. कारण की तो घास कुटका जेव्हा तुम्ही भिक्षेत टाकता, वाढता, त्यावेळेला तिथे बघणारं कोणी नसतं, त्याचे फोटो काढले जात नाहीत, त्याचं कुठलंही प्रदर्शन नसतं, त्याचं कुठलंही काहीही प्रसिद्धी नसते. ते देवातला आणि तुमच्यातला तो करार आहे की परमेश्वर बरोबर त्यांना तुमच्याकडे भिक्षेला पाठवतात आणि तुमच्याकडनं ती भिक्षा वाढल्या जाते. कुठेही गाजावाजा नाही, काय नाही. आणि तुमच्या घरात त्यावेळी जो पदार्थ उपलब्ध असतो तो तुम्ही मनापासनं आवडीपासनं तो वाढता. हे काय आहे, याच्याने परमेश्वरांना तोष उत्पन्न होतो. द्रव्य संपत्ती परमेश्वर न पविजे. द्रव्यामुळे जीव प्रसन्न होतील. मला तुम्ही जास्त द्रव्य दिले तर मी तुमच्यावर प्रसन्न होईल, वा खूप छान यजमान आहेत बरं का हे. पण परमेश्वर प्रसन्न होतील का हा विचार आपण स्वतःच केला पाहिजे. असं असतं तर सगळ्या श्रीमंत लोकांना देऊन जाईल, गरीब लोक तसेच राहतील. तर तसं नाही. या ठिकाणी आमचे स्वामी स्वतः उपस्थित का झाले? खूप मोठा खर्च केला का यांनी? खर्च केलेला आहे, पण पैसे खर्च नाही केले, पदार्थ वस्तू खर्च नाही केलेली आहे. आपले जे मूल्यवान जे जीवन आहे, आपला जो जीव आहे, तो त्यांनी त्या ठिकाणी परमेश्वरासाठी खर्च केलेला आहे. तुमचं जे बाह्य गोष्टींसाठी परमेश्वर कधी तुमच्याकडे येणार नाहीत. तुम्ही अंतर जे देता त्याच्यासाठी म्हणून परमेश्वर तुमच्या जवळ येणार आहेत. हे एकदा या लीळेवरून तरी आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून स्वामी त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि डांगुऱ्या म्हणून श्री करे स्पर्शिले. स्वामी त्यांचं नाव घेतात आणि त्यांना स्पर्श करतात त्यांच्या त्या मृतदेहाला. आणि भटा करवी गुंफा करविली. गुंफा करविली म्हणजे त्यांच्या निक्षेपासाठी म्हणून व्यवस्थितपणे, जसं एखाद्या मनुष्य जीवासाठी जसं आमच्या निळभट्ट भांडारकरांसाठी स्वामींनी जसं व्यवस्थापन केलं, खड्डा वगैरे सर्व, त्या पद्धतीने भटोबासांना गुंफा करायला लावली. मग त्याचा निक्षेपू करविला, त्याचा निक्षेप करायला लावला स्वामींनी. मग सर्वज्ञ म्हणतात तुम्हापसी परिसवरी हे सुने चांगगान. म्हणजे तुम्हा परिस म्हणजे तुमच्यापेक्षा, म्हणजे कोणापेक्षा? त्यांच्यापेक्षा नाही, आपल्यापेक्षा. मनुष्य देहामधले जे जीव आहेत त्यांच्यापेक्षा स्वामी म्हणतात सुने चांगगा, म्हणजे हे श्वान चांगलं. जे येथीचे वियोगे जीवो न सकेची. येथीचे वियोगे म्हणजे आमच्या वियोगामुळे ते जगू शकले नाहीत. एक स्वामींचं एक वाक्य त्यांना पटलं नाही, आवडलं नाही देवाचं वाक्य. त्यांचं म्हणणं होतं की सगळ्यांना जायला सांगा, मला जायला सांगू नये. कारण की ते त्यांच्या पद्धतीत प्रामाणिक होते, व्यवस्थित होते.
आपल्याला कोणी जर का 2 घास जास्त वाढले तर आपण 2 घास कमी खाऊ, जास्त खाऊन घेऊ. नावडीचं असेल तर आपण 2 घास कमी खाऊन घेऊ. आपल्या मनामध्ये नाराजी हे त्या सगळ्या गोष्टी आहेत. डांगरेशांच्याकडे तो कुठलाही भाग नाही. जसं देवाला मनुष्य अपेक्षित आहे तशा पद्धतीने डांगरेशांचं वर्तन होतं. आणि मुख्य म्हणजे स्वामींच्या आज्ञेमध्ये ते होते. हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि म्हणून स्वामी म्हणतात की तुमच्यापेक्षा डांगरेश चांगले की आमचा वियोग अजिबात सहन करू शकले नाहीत. यावरी गोसावी निरूपण केले. ते प्रेम साधन पूर्व भक्ती निरूपिली. भक्ती साधन जे आहे म्हणजे प्रेम साधन जे सांगितलेलं आहे, ज्ञानापाशी प्रेम उत्तम सांगितलेलं आहे. आपण सगळे ज्ञानाच्या मागे लागलेलो आहोत. भरपूर ज्ञान काढतायत लोक. आता ज्यांच्याकडे गेलो की ते म्हणतात आम्ही इतक्या 4 रेकॉर्डिंग ऐकतो, 4 लोकांच्या रेकॉर्डिंग ऐकतो, आम्ही परीक्षा पण देतो, मला परीक्षेत एवढ्यापैकी एवढे मार्क मिळाले. हे सगळं आपण करतो. त्याच्यानंतर आपण श्रवण भरपूर करतो, आपण वाचन पण भरपूर करतो. सगळे ज्ञानाच्या मागे लागलेले आहेत. परंतु ज्ञानाच्या आचरणाबद्दल कोणाचाही काहीच विचार नाहीये. जसं ते डॉक्टर म्हणतात ना, काही पण खा पण ते काय करा, पचवा. आपण सगळे खाण्याच्या मागे लागलोत, पचवण्याच्या मागे कुणीच लागलेलं नाही. कुणाच्याही डोक्यात पचवलं पण पाहिजे हे डोक्यातच नसतं लोकांच्या. तसं ज्ञान तर आपण भरपूर घेतो आहोत, परंतु त्याचं आचरण मात्र जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत त्या ज्ञान घेण्याला, नुसतंच ज्ञान घेण्याला काहीच अर्थ नाही. आणि स्वामी म्हणतात या ठिकाणी, स्वामींनी भक्ती साधना जी आहे, प्रेम साधन जे आहे त्याचं निरूपण केलेलं आहे की हा सुद्धा एक साधन आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा ज्ञान घेता त्या ज्ञानामध्ये जर का ओलावा नसेल तर मग ते काही उपयोगाचं नाही. ज्ञानामध्ये ओलावा पाहिजे, ते आचरणामध्ये ओलावा असला पाहिजे. आणि ही घटनाच का घडली या संदर्भामध्ये टर्टिपेमध्ये एक वेगळी लीळा येते. हीच लीळा, एकुदी गोसाव्यांशी उद्याचा पूजा सुरू झाल्यानंतर मग सपूजित आसनी उपविष्ट असती. स्वामी उपविष्ट आहेत आसनावर. सकाळचा पूजा अवसर संपन्न झालेला आहे. भवते अवघे भक्तजन बैसले असती आणि समोर सगळे भक्तजन बसलेले आहेत. स्वामींनी निरूपण केले. ते प्रेम साधन पूर्वक भक्ती निरूपिली. भक्ती साधना जी आहे, प्रेम साधन जे आहे त्याचं निरूपण स्वामींनी केलं. आणि हे सगळे निरूपण केल्यानंतर स्वामी म्हणतात की हे कवणा जीवासी घडे ना, हे तुम्हासी येथून दिजत असे गा. म्हणजे हे कुणालाच घडत नाही बरं का. हे भक्ती साधन, हे प्रेम साधन हे सहजासहजी कुणाला घडत नाही. पण आम्ही तुम्हाला त्याचं निरूपण केलेलं आहे. जे सन्निधानी असता ते सतसहस्रे गेल्या नव्वे गाम. म्हणजे सन्निधानीच हे घडणार आहे, नंतर दूर गेल्यानंतर हे घडणार नाही. यावर भक्तजनी म्हटले जी जी ऐसी भक्ती आम्हासी काहीसेनी होवेल जी. आता भक्ताच्या संदर्भातलं स्वामींनी सांगितलं लक्षण वगैरे सगळं. आणि ते म्हणतात की देवा अशी भक्ती जी सांगितली तुम्ही ही खूपच महत्वाची आहे, सगळं आहे, पण याचं जे आचरण जे आहे ते आचरण खूप कठीण आहे. हे आचरण आम्हाला घडणार नाही. हे आम्हासी काहीसेन होवेल जी. म्हणजे आमच्याने कशाला शक्य आहे, आम्हाला जमणार नाही. आम्ही असोनी गोविंदू गोविंदी म्हणते. आम्ही आपलं तुम्ही जे नाम दिलेलं आहे ते नाम घेत घेत आम्ही राहू असंच. म्हणजे आम्हाला ती साधना आचरण्यामध्ये काहीही शक्यता वाटत नाही. आम्ही असोनी आपले गोसावी स्मरते. आम्ही तुमचं नाम घेत राहू. नाही लावलं तरी चालेल. आणि भक्ती ही गोसावीची घडवावी जी. आणि भक्ती जी तुम्ही म्हणताय आम्हाला घडली पाहिजे ती कुणी घडवावी, देवानीच घडवावी. म्हणजे सगळ्या गोष्टी कोणी करायच्या, देवानीच करायच्या. स्वामी म्हणतात पोरे होय अवघे येथुनीची घडवावे तरी तुम्ही येत काही करावे असे. देव म्हणतात सगळ्या गोष्टी आम्हीच करायच्या, मग तुम्ही कशासाठी बसलेले आहेत. आम्ही कोणाला विचारतो मग कधी येणार मंदिरात, देव बोलवतील तेव्हा. आता देव काय फोन करणार आहेत तुम्हाला की जा म्हणून मंदिरात. देव कसे बोलवतील. देवानी जर का बोलवलं तर संसार सोडून जावं लागेल बरं का. वरती जावं लागतं देवानी बोलवलं की. म्हणजे देव बोलवतील का. आणि देवाला गरज आहे का. आपल्याला देवानी नाही बोलवलं तरी जबरदस्ती जायचं आपण देवाकडे. असं होता 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 मग तुम्हाला माहिती पडेल. आता आम्ही
एका ठिकाणी 8 दिवस पोथी होती, निरूपण होता 8 दिवस, आणि त्यांना माहितीच नाही. समाप्तीला ते आले, ते म्हणे आम्हाला माहितीच नाही, ते 8 दिवस पोथी होती, आम्ही इथे मागेच राहतो. त्या पोथीला लांबून लांबून लोक येत होती आणि तिथे मागेच जवळच राहणाऱ्या व्यक्तीला माहिती नाही. का नाही माहिती? कारण की देवाकडे ते जबरदस्तीने कधी आलेच नाहीत. देवानी जरी नाही बोललो तरी आपण तिथे जाण्याचं हे ठेवा, मानस ठेवा, वाचिके बोला आणि प्रत्यक्ष जाण्याचा प्रयत्न करा. जायला जरी नाही भेटलं तरी प्रयत्न मात्र सोडायचा नाही. एक वेळ अशी येईल की सर्वात आधी सूचना तुमच्यापर्यंत पोहोचेल की अमक्या अमक्या ठिकाणी निरूपण आहे म्हणून, अमक्या अमक्या ठिकाणी विधी आहे, उपलब्ध आहे, आधी तुम्हाला माहिती पडेल. नाही तर लांबच्या लोकांना विधी माहिती पडतो पण जवळच्या व्यक्तीला विधी माहिती पडत नाही. का नाही माहिती पडत? कारण की आपण कधीही देवाकडे त्या दृष्टीने आपण वावरत नाही. त्याच्यामुळे परमेश्वर सुद्धा कधीच आपल्याला कुठल्या गोष्टी कळवत नाहीत. सगळ्याच गोष्टी देवाने करायच्या नसतात, सगळ्याच गोष्टी आपणच करायचा मानस ठेवायचा. देवाला फक्त एवढंच सांगायचं की आमचा विधी कुठे चुकत असेल तर त्या बाबतीमध्ये योग्य मार्गदर्शन करून आमची ती चूक जी आहे ती तुम्ही सुधारा, बाकी सगळं मी करायला तयार आहे. आपली तयारी ठेवायची. असं जर का तुम्ही केलात तरच काय होणार आहे की परमेश्वराला सुद्धा वाटेल की नाही नाही हा सुद्धा प्रयत्नशील आहे, तर यांना जवळजवळ तुम्ही जेवढा प्रयत्न कराल, मग त्याच्यामध्ये सांगितलंय जेवढा प्रयत्न तेवढं साह्य होतं, किंवा जेवढा प्रयत्न त्याच्यापेक्षा अल्प साह्य होतं, किंवा अल्प प्रयत्न आणि बहुत साह्य होतं, अशी तिन्ही वचनं स्वामींनी सांगून ठेवलेली आहेत. स्वामी म्हणतात सरळ आम्हीच घडवायचं, तर तुम्ही येत काही करावे असे आणि हेची अवघे करीत असे ते ऐस्या मायापुरा ते स्वीकरोनी कर्मविस्ता मनुष्ययुक्ता जीवा ज्ञानपर्यंत परमेश्वर आपला संबंध देती. आणि स्वामींनी पुढे मग ही उदाहरणाची एकूण 8 वचनं जी आहेत त्याचं निरूपण स्वामींनी केलं. मग ज्ञाने मोक्षतया मोक्षाचा हेतू परमेश्वरासी नाही, म्हणजे ज्ञानामुळे मोक्ष होतो परंतु परमेश्वराला जीवाला मोक्ष द्यायचा नाहीये. कवणाकवणी व्यसन म्हणजे मुख्य हेतू जो आहे तो ब्रह्मप्राप्तीचा नाही, तो ईश्वर प्राप्तीचा हेतू आहे. कवणाकवणी व्यसन येत जीव उद्धरावे याचेची व्यसन असे, म्हणजे आम्हाला जीवाचा उद्धार करायचा हेच व्यसन परमेश्वर घेऊन अवतरलेले आहेत आमचे स्वामी. ते प्रेमाचाची हेतू किंगा, तो काय द्यायचा आहे देवाला? प्रेम साधन द्यायचा आहे, भक्ती साधन द्यायचा आहे, हाच मुख्य हेतू देवाचा आहे. ज्ञान साधन द्यायचं आहे पण त्याद्वारे मोक्ष देण्याचा मुख्य हेतू देवाचा नाहीये. पण जे प्रेम साधनाला जर का जे योग्य ठरणार नाहीत मग त्यांच्यासाठी मग काय आहे? भक्ती साधना ज्यांची होऊ शकत नाही, जे त्याला पूर्णपणे पुरे पडू शकत नाही, मग त्यांच्यासाठी ज्ञान साधना आहे. मोक्ष साध्य हे त्यांच्यासाठी आहे. परंतु त्या व्यतिरिक्त परमेश्वराला काय करायचंय? प्रेम साधन, भक्ती साधन आणि स्वरूपाची स्वप्राप्ती परमेश्वराला करून देण्याचा मुख्य हेतू आहे. भक्ती म्हणजे काय? ना भक्ती म्हणजे येथचे सेवादास्य, येथीचे सेवादास्य. भक्ती म्हणजे सेवादास्य, ते दास्य मोचक. सेवादास्य म्हणजे काय? की परमेश्वराने सांगितलेलं सगळं करणे, येथून म्हणितले की जे त्याला म्हणतात भक्ती. तुमच्या जर का थोडं लक्षात येत असेल की मानव धर्माचं आचरण करायचं म्हणजे काय वेगळं करायची गरज नाहीये. स्वामींनी जे वचनं सांगितली आहेत त्याचं आचरण करणं त्यालाच सेवादास्य म्हणतात. वेगळं सेवादास्य म्हणजे काही वेगळं काही नाहीये. पण ते कसं करायचं आहे? आवडीपूर्वक दुःखेसी करी, आवडीपूर्वक करायचं आहे. ते करत असताना ज्या गोष्टी आपल्याकडनं शक्य होत नाही त्याच्यासाठी दुःख त्याच्यामध्ये करायचं आहे. आज प्रत्यक्ष मी एवढं करत असताना स्वामी समोर नाही आहेत, त्याचं एक दुःख मनामध्ये असलं पाहिजे आणि विधी घडतो याचा एक आनंद मनामध्ये असलं पाहिजे, समाधान मनामध्ये असलं पाहिजे. पण देव इथे नाही आहेत, योग्य काळी योग्य सेवा माझ्याकडनं घडू शकली नाही, योग्य समर्पण माझ्याकडनं घडत नाहीये, योग्य आवडी माझी त्याच्यामध्ये मी टाकू शकत नाहीये, याबद्दल दुःख त्याच्यामध्ये असावं. यालाच म्हणतात भक्ती. भक्ती किती सोपी आहे. आपल्याला वाटतं की भक्ती म्हणजे किती कठीण आहे. काय म्हणजे भक्ती करायची म्हणजे काय करायचं नेमकं? आपल्याला आतापर्यंत त्याचं उत्तर माहिती नव्हतं. पण या वचनाद्वारे, या वाक्याद्वारे स्वामी सांगतात की सेवादास्य भक्ती म्हणजे, आणि सेवादास्य म्हणजे देवानी जे वचन सांगितलं त्याचं
यथा योग्य पालन करण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा, यालाच भक्ती असं म्हणतात. परमेश्वरासाठी दुःख आहे, प्रायश्चित आहे, योग्य विधी आहेत, हे सगळं करायचं आहे. हे या वाक्यातनं स्वामींनी आम्हाला सांगितलं. आणि आवडीपूर्वक सगळं करायचं आहे आणि त्याच्यामध्ये दुःखही असलं पाहिजे. हे भक्ती प्रेमा ते देती, अशी ही जी भक्ती आहे ती तुम्हाला प्रेम साधनाकडे नेणार आहे. म्हणजे ह्या वाक्यातनं स्वामींच्या खूपसे आपले डाऊट्स जे आहेत ते क्लिअर होत आहेत. आपण जे एका ह्याच्यामध्ये अडकलेलो आहोत संदेहांमध्ये, त्या संदेहातनं तुम्ही बाहेर येऊ शकता या वाक्यांद्वारे. याचा जर का आपण उपयोग घ्यायचा प्रयत्न केला आणि जर का आपल्याला ते साध्य झालं तर ती भक्ती होईल. आणि ती भक्ती जी आहे आवडीपूर्वक आणि दुःखेसी केलेली, ती तुम्हाला प्रेम साधनाकडे घेऊन जाणार आहे. ज्ञानियासी प्रेमाचा जो उपाय सांगितला तो हाच, वेगळा कुठला नाहीये. आणि आत्ता तो ट्रॅक आपण चेंज करू शकतो, बदलू शकतो बरं का. आत्ता जर का तुम्हाला बदलायचं असेल, आता तुम्ही ज्ञान साधनामध्ये आहातच, पण आत्ता आपल्याला भक्ती साधनामध्ये जाण्याचा उपाय पण इथे विस्तृतपणे मिळाला. म्हणजे स्वामींनी तिथे वचनाद्वारे सांगितलेलंच आहे, ज्ञानियासी प्रेम देती. जर का जीवाने आग्रह केला, म्हणजे आग्रह म्हणजे नेमका काय, तर हे आहे देवाच्या वचनांचं आचरण करताना मला प्रेमच झालं पाहिजे, भक्ती साधनाच मला झाली पाहिजे, यासाठी आग्रह आणि त्याच पद्धतीच्या क्रिया असल्या पाहिजेत. म्हणजे मला 95% मार्क मिळाले पाहिजेत, हा आग्रह असला पाहिजे. आणि त्या पद्धतीचा अभ्यासही असला. नुसतंच आग्रह असून मार्क मिळतील का, नाही. आणि आग्रह असल्याशिवाय त्या प्रकारचा अभ्यासही होत नाही. टार्गेट असतं की त्या टार्गेटनुसारच अभ्यास केला जातो. 80% मला मिळवायचे तर त्याच हिशोबाने अभ्यास केला जातो, तेवढीच ताकद लावल्या जाते. पण 95% वाला 2 तास जास्त बसतो, तो त्याची ताकद तो जास्त लावतो त्याच्यासाठी. म्हणून तुम्हाला तुमचं जे साध्य आहे ते निश्चित करावं लागतं. मग त्यानुसार तुमचा अभ्यास होतो आणि ज्यानुसार तुमचा अभ्यास होतो त्यानुसार तुम्हाला ते साध्य मिळत असतं. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की ज्ञाने कोरडी क्रिया कीजे ते मोक्षा ते दे. आता तुम्ही ज्ञानपूर्वक क्रिया करताय, तुम्ही क्रिया मोठमोठ्या चालू आहेत तुमच्या, तुम्ही भरपूर मोठमोठं अन्नदान तुमचं चालू आहे, भरपूर काय चालू आहे. परंतु ते कसं चालू आहे, कोरडेनी गुन्हे चालू आहे. त्याच्यात ओलावा नाही आहे आपल्या ह्याच्यामध्ये. ओलावा फक्त तेवढ्या पुरता असतो, 2 दंडोत घालतो पंक्तीचे, त्या टायमाला डोळ्यात अश्रू वगैरे येतात, स्वीकार करा वगैरे, बस तेवढा वेळ संपला की परत आपण नॉर्मल होऊन जातो, परत व्यवस्थित होतो. ते एका ठिकाणी मी कोणी गेलेलो आम्ही, त्यांचं कोणी सरले होते, मग त्यांचे कोणी ते नातलग आले आणि आले जे रडले वगैरे एकदम. म्हटलं ह्यांना खूपच दुःख झालंय म्हणजे. आणि थोड्या वेळाने ते काय नाही, नॉर्मल होते, एकदम हसत बिसत होते ते सगळं. म्हटलं मगाचं दुःख खरं की हे खरं. म्हणजे आधी जे दुःख होतं, आधी जी त्यांची जे काही क्रिया होती ती नंतर मला बघायलाच मिळाली नाही. म्हणजे एवढीशी सुद्धा बघायला मिळाली नाही. उद्या ते तिथे जाऊन खड्डा बिड्डा बरोबर घेतलाय का असं पण म्हणाले ते. म्हटलं मगाशी रडत होते, आता एवढा बदल झाला. आपल्या बाबतीमध्ये असं नाही झालं पाहिजे. क्रिया करत असताना तो ओलावा जो आहे तो असा सलग राहिला पाहिजे. शेवटपर्यंत मरेपर्यंत आपल्या क्रियेमध्ये ओलावा असला पाहिजे. बाईसान ज्या क्रिया करत होत्या ती जेव्हा सुरुवात झाली पैठणला प्रेमदान दिल्यानंतर जी क्रिया त्यांची चालू झाली आहे, तो जो ओलावा आहे तो इतका होता की त्याच ह्याच्यामध्ये म्हणजे त्यांनी आपलं देह समर्पित केलं, ते सुद्धा कोरड्या विभागात समर्पित नाही केलं, ते सुद्धा कशामध्ये, नदीमध्ये समर्पित केलं. म्हणजे त्यांच्या त्या समर्पणामध्ये सुद्धा ओलावा आहेच, क्रियेमध्ये ओलावा आहे, विचारांमध्ये आचारांमध्ये सगळ्याच ठिकाणी बाईसांचा तो ओलावा आहे. भटोबासांचंही तसंच आहे. शेवटपर्यंत तुम्हाला काय वाटलं की महादाईसा त्यांना घेऊन आले आणि मग नंतर भटोबास नॉर्मल झाले का, नाही. शेवटपर्यंत ते सांगतात की शेवटपर्यंत त्यांचा वियोग दुःख जे होतं त्यांना ते शेवटपर्यंत होतं. शेवटपर्यंत देवाला ते इतकं आठवत होते. असं नाही झालं की 4-5 दिवस ते कोणी गेल्यानंतर काही दिवस वाटतं त्याच्यानंतर सगळे नॉर्मल होतात, तसं नाही झालं. ते शेवटपर्यंत हा ओलावा ठेवला पाहिजे, तर ते तुम्हाला ज्ञान साधनातनं भक्ती साधनाकडे घेऊन जाईल. आपलं कोरडेनी गुणे असतं त्याला काही अर्थ नाही. आपल्या क्रिया करण्यापेक्षा आपला प्रसिद्धीचाच भाग जास्त
त्याच्यामध्ये असतो, आमची पंगत, किंवा त्याच्यामध्ये अनेक प्रकारचा अहम भाव जो असतो तो आपला त्याच्यामध्ये असतो. मी मागेही सांगितलं आपण क्रिया करूनच राहिलो आहे ना, पैसे खर्च करून राहिलो आहे, तर त्याच्यातला अहम काढून टाका. त्यातली ती जे काही दोष दर्शकता आहे ती काढून टाका, तुमची तीच क्रिया उत्तम होणार आहे. परंतु जर का त्याच क्रियेमध्ये अहम आला की ती एवढी उत्तम क्रिया सुद्धा काय होणार आहे, त्याचा नाश होऊन जाईल. त्याच्यानंतर जी निष्पत्ती झाली पाहिजे ती निष्पत्ती होणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी स्वामी सांगतात की ज्ञाने कोरडी क्रिया कीजे ते मोक्षात दे. ज्ञानी व्यक्ती जो असतो तो काय असतं की कधी कधी ज्ञान असल्याचं नुकसान पण असतं. जसं म्हणतात की कायद्याची जेवढी माहिती असते तेवढंच त्याच्या पळवाटा माहिती असतात. ज्ञानी ज्याला जाणता व्यक्ती आहे त्याचा पाय जर का कुणाला लागला तर तो म्हणजे प्रसव मोडून घेऊ आपण नंतर, म्हणजे त्यांनी ती ऍडजस्टमेंट केलेली असते. पण जो अज्ञान व्यक्ती असतो तो म्हणतो नाही पाय लागला नाही पाहिजे. तो ज्ञानियापेक्षा जास्त तो घाबरतो. ज्ञानियापेक्षा जास्त आचरण अज्ञान व्यक्ती करताना कधी कधी दिसतो. तो जास्त संवेदनशील असतो त्या आचरणाच्या बाबतीमध्ये. पण जो ज्ञानी व्यक्ती असतो त्याला वाटतं काय नाही, आपण नंतर शेवटी सगळं झालं की प्रसव मोडून घेऊ. तो इतकं एकदम कोरडेपणाने ते बोलतो. परंतु मुळात असं असलं पाहिजे की नाही पायच लागला नाही पाहिजे, हा ओलावा असला पाहिजे. दोषच घडला नाही पाहिजे, हा ओलावा त्याच्यामध्ये असला पाहिजे. चूक घडली नाही पाहिजे, ह्याच्यासाठी पूर्णपणे दक्ष आपण असणं गरजेचं असतं. आणि जर का हे ज्ञान असलं की कोरडेपणा जास्त असतो त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामुळे काय होतं की ते तुम्हाला मोक्षाकडे घेऊन जातं, प्रेम साधनाकडे घेत नाही. मग भक्तिजन म्हणतात जी जी आम्हा असक्ष आणि अटक. आता जीव म्हणतात हे आमच्यासाठी अशक्य आणि कठीण आहे बरं का हे सगळं आचरण करणं. तुम्ही येथून जा. आणि मग स्वामींनी म्हटलं अरे एवढं तुम्हाला समजावून सांगितलं, एवढं प्रेम साधन भक्ती साधनाचं महत्त्व सांगितलं, तुम्ही म्हणताय आमच्यासाठी शक्य नाही. असं असेल तर तुम्ही येथून जा. हा प्रसंग आहे तो पूर्ण. आणि मग स्वामी उदास येतात. आता मगाशी जी लीळा वाचली आपण मुख्य ह्याच्यातली, तर स्वामी उदास का झाले याचं एकदम ॲक्युरेट आपल्याला नाही मिळालं. पण ह्याच्यामध्ये कळालं की स्वामींनी एवढं मोठं विश्लेषण दिलं. आता जर का एवढं आपण सांगितलं आणि तुम्ही परत जर का मला म्हणाले की बाबा देवाने सांगितलेलं आहे आम्हाला काही जमणार नाही बरं का, असं म्हटलं तर मला तर वाईट वाटेलच. परंतु देवाला किती वाईट वाटेल की बाबा तेव्हा पण सांगितलं तेव्हा पण कोणी तयार नाही झालं, आता पण कोणीच तयार होऊन नाही राहिलं. म्हणजे देवाला सुद्धा त्याचं खंत वाटेल. आणि मग स्वामी म्हणतात तुम्ही येथून जागा. येथीची प्रवृत्तीसी विको नववा. येत असता सतसंभवी नरकची घडवीत असा. तुम्ही तरी येथीची प्रवृत्तीसी विको हो जाणा ना. तुम्हा येत असता सतसंभवी अनिष्टची घडत असे. तरी तुम्ही येथून जागा हो काजी. म्हणून भक्तिजन अवघे उठून गेले. डांगुरेश बैसलेची होते. स्वामी म्हणतात तुम्हीही येथून जागा. आणि ते उठले श्रीचरणा भवंती प्रदक्षिणा केली आणि निघाले. आणि मग ते सुद्धा गेले. हे लीळाचरित्राच्या या लीळेच्या खाली तळटिपेतली जी लीळा होती ती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. आणि पुढे स्वामींनी 8 वचनं भक्ती साधना जी आहे त्या भक्ती साधनेची 8 वचनं स्वामींनी सांगितलेली आहेत. ती वचनं कुठली आहेत ती आपण पुढच्या सत्रामध्ये बघणार आहोत. दंडवत हो.